मध्ये मी रश्मी सावरकर मनापासून स्वागत करते. कालच्या वेबिनारमध्ये डॉक्टर अरुणाताईंनी स्वयंपाकघरातील मसाल्याचे पदार्थ वापरून घरगुती उपचार यावर इतके सोपे आणि सुलभ पद्धतीने मार्गदर्शन केले की आजही सगळे उत्स्फूर्तपणे हजर आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया घरातच कुंडीत वाढवलेली वनस्पती आपल्या आरोग्य स्वास्थ्यासाठी टिकवण्यासाठी कसा उपयोग होतो याविषयीची माहिती. जगातील प्राचीन ग्रंथ संपदेमध्ये औषधी वनस्पतींबद्दल माहिती उपलब्ध आहे, पण सगळ्यांना एक सल्ला आहे की त्यांनी आपल्या वैद्यांचा सल्ला घेऊनच आपल्या मनाचे प्रयोग करू नये हीच विनंती आहे. आज आपल्याला अरुणाताई यावर मार्गदर्शन करतीलच. सगळ्यांनी कृपया शांतपणे ऐकून घ्या आणि आपले माईक ऑफ करा सगळ्यांनी आणि व्हिडिओ पण ऑफ करा. आपले जे प्रश्न उत्तर असतील ते चॅट बॉक्स मध्ये आपण लिहून ठेवू शकता. मार्गदर्शन झाल्यानंतर प्रश्न उत्तराचा एक सत्र होईल, त्याच्यामध्ये सगळ्यांना ओळीने प्रश्न विचारले जातील. राधिकाताई बुवा हे आपल्याला प्रश्न विचारते, तर सगळ्यांनी आता कोणी मध्ये प्रश्न विचारू नये. आता मी अर्चना सोनटक्के यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर अरुणाताई टिळक यांचा परिचय द्यावा. नमस्कार, मी अर्चना सोनटक्के. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्यात आयुर्वेदाचार्य डॉक्टर अरुणाताई टिळक या आहेत. अरुणाताईंनी आयुर्वेदाच्या बॅचलर्स आहेत आणि गेल्या 30 वर्षापासून त्या वाग्मिळ नाट्याला राहिल्या आहेत आणि त्यांची क्लिनिकली वाग्मिळ नाट्यालाच आहे. प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर म्हणून त्यांची ओळख आहे. अरुणाताईच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आज आपण थोडक्यात त्याची ओळख करून घेऊया. आयुर्वेद या विचारात संवाद साधणे, मार्गदर्शन करणे हा त्यांचा आवडीचा विषय आहे. या विषयावर त्यांचे लेखन खूप आहे. वनौषधी, औषधराज, आरोग्य तसंच बऱ्याचशा मासिकांमध्ये, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स अशा या वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे विविध लेख प्रसिद्ध झालेले आहेत. मागच्या वर्षी ठाण्याच्या टिकटॉक प्लाझामध्ये झालेल्या लोकसत्ता फोरम मध्ये सहभाग होता. आयव्हीएन लोकमतच्या अन्न हे पूर्ण ब्रह्म या लाईव्ह शो मध्येही त्यांची मुलाखत सादर करण्यात आलेली आहे. आता सध्या ही लोकसत्ताच्या आहाराचे या कादंबरीही विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आहार कसा असावा या विषयावर त्यांचा लेख मांडणं सुरू आहे. त्यातही ते छान मार्गदर्शन करतात. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा असं मानणाऱ्या अभिनेत्रींनी सामाजिक बांधिलकी काढत व्यवसायाचा व त्यानंतर फक्त आपल्या मर्यादित न ठेवता त्यांनी आपल्याला सहकारी करण्याची टीम तयार केलेली आहे. प्रत्येक महिन्याला त्यांची मीटिंग त्यांना अशा विविध वनवासी पाड्यांवर आयोजित करत असते. तो व्याधी व गरजेनुसार आयुर्वेदिक औषधीही ते देत असतात. अशा या घट्ट परिस्थितीमध्ये असलेल्या वक्त्या आपल्याला आज लाभलेल्या आहेत. मी डॉक्टर अरुणाताईंना विनंती करते की त्यांनी आपल्याला हरितगृह आणि आयुर्वेद या विषयावर मार्गदर्शन. नमस्कार सगळ्यांना. तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल धन्यवाद आणि या पर्यावरण मंचचे सुद्धा खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला मोठा प्लॅटफॉर्म माझं थोडंसं ज्ञान सादर करायला दिलेलं आहे. तर काल आपण जेव्हा मसाल्याचे पदार्थ बघितले तर आज आपण कुंडीमध्ये सहजतेने आपण ज्या वनस्पती आपण लावू शकतो, आपल्या कुंडीमध्ये ज्या वनस्पती उगवू शकतो, अशा वनस्पतींचा आपण काय उपयोग करू शकतो, प्राथमिक स्वरूपामध्ये त्याचे काय उपयोग होतात ते आपण बघणार आहोत. कारण आपली आज घरं ही 10 बाय 15 या छोट्या छोट्या खोल्या आणि त्याच्या पुढे असलेली छोटीशी बाल्कनी, ह्याच्यामध्ये आपण किती ती झाडं लावणार. पण जे वनस्पती प्रेमी असतात, जे पर्यावरण प्रेमी असतात, ते त्या छोट्याशा जागेत सुद्धा खूप झाडं लावतात, खूप हिरवळ निर्माण करतात. आणि आपण जर ती वनस्पती जर आपल्या कुंडींमध्ये जर लावली तर आपल्याला पटकन त्या वनस्पती कशा उपयोगी पडतील ते मी आता सांगते. काल आपण जसं म्हटलं की गणेश पूजनाने आपण आपल्या सगळ्या पूजनाची सुरुवात करतो. तर त्या गणपती बाप्पाला काय प्रिय असतो? दुर्वा. बरोबर ओळखलं. तर ह्या ज्या दुर्वा आहेत ना, त्या दुर्वा सुद्धा आपण आपल्या कुंडीमध्ये व्यवस्थित प्रमाणे आपण लावू शकतो. माती जी असते ती चांगली लाल किंवा काळी अशी घेतली तर आपण त्यामध्ये जी झाडं लावतो ती झाडं अतिशय चांगल्या प्रकारे येतात.
तर ह्या ज्या दुर्वा असतात त्या दुर्वा स्वभावाने थंड असतात, म्हणजे त्याचे शरीरावरती होणारे परिणाम जे असतात ते थंड असे असतात, शीतवीर्याचे असतात. त्यामुळे ह्या दुर्वांचा वापर आपण जर या उन्हाळ्याच्या दिवसात केला तर तो अतिशय चांगला होतो. बघा की ज्या वेळेला नाकाचा भुळणा फुटतो किंवा नाकातनं रक्तस्राव होतो, जो थोड्या थोड्या प्रमाणात असतो, आपण पटकन घाबरून जातो, काय बरं करायचं. तर अशा वेळेला ह्या ज्या दुर्वा असतात त्या आपल्याला खूप उपयोगी पडतात. ह्या ज्या दुर्वा असतात त्या स्वच्छ धुवायच्या आणि त्या वाटायच्या आणि कपड्यातनं गाळायच्या. म्हणजे मी जी सांगितलेली कृती आहे ना ती फार महत्वाची आहे, कारण आपण जेव्हा नाकामध्ये एखादं औषध घालतो त्यावेळेला ते अतिशय प्युअर फॉर्म मध्ये जाणं गरजेचं असतं. कारण आपण जेव्हा बघतो की आपण कुंडीतली औषधं वापरायला घेतो, कुंडीतल्या वनस्पती वापरतो, तेव्हा त्याला माती असते. आपण जेव्हा घरामध्ये पालेभाज्या आणतो तेव्हा त्या पालेभाज्या सुद्धा आपण 4-4 वेळा स्वच्छ धुतो ना. तसंच ह्या सगळी औषधं वापरण्याच्या पूर्वी त्याची माती पूर्णपणे घालवायची. आपण ज्या पाण्यामध्ये त्या वनस्पती भिजवून ठेवलेल्या आहेत त्याचं शुद्ध पाणी, म्हणजे ती वनस्पती पाण्यात ठेवली तर तिथे क्लिअर वॉटर आपल्याला दिसेल, अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा ती वनस्पती आपल्या वापरासाठी योग्य आहे असं समजायचं. आणि त्या ज्या दुर्वांचा रस असतो तो आपण कपड छान म्हणजे मलमलच्या कपड्यातनं गाळून घ्यायचा आणि खाली उरलेला जो रस आहे त्याचे 2-2 थेंब जर तुम्ही नाकात टाकलेत तर नाकातनं होणारा रक्तस्राव थांबतो. म्हणजे आपण नाकातनं रक्त आलं तर गर्भगळीत होतो, बापरे काय करायचं. अशा वेळेला या दुर्वा आपल्याला खूप चांगल्या उपयोगी पडतात. तर ह्या ज्या दुर्वा आहेत ह्या उन्हाळ्यामध्ये होणारे जे उष्णतेचे विकार असतात, म्हणजे कोणाकोणाच्या अंगावरती खूप उष्णतेने पुरळ येतं, खूप मोठ्या मोठ्या गांधी येतात, तर अशा वेळेला या दुर्वा वाटायच्या आणि दुर्वांची जी चटणी आहे ती त्या फोडांवरती त्या डागांवरती जर आपण लावून ठेवली तर त्याची उष्णता ताबडतोब कमी होते. आपण ऐकलं असेल की नागिण नावाचा जेव्हा रोग होतो तर त्यावेळेला शरीराची खूप आग होते, असह्य आग होते. अशा वेळेला आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर त्यांना या दुर्वांचा जो रस असतो आणि दुर्वांची चटणी असते ती आम्ही शरीरावरती लावायला सांगतो. त्याच्याबरोबर पोटामध्ये जोडीने वैद्यांच्या सल्ल्याने औषधं घेणं हे खूपच गरजेचं आहे. पण तुम्ही ह्या दुर्वांचा बाह्य प्रयोग सुद्धा आम्ही करायला सांगतो आणि त्याच्यामध्ये आम्ही लेपासाठी काही औषधही देतो. पण बेसिकली आपण या दुर्वांचा उपयोग कुठच्याही प्रकारे शरीरामध्ये दाह म्हणजे गरमी असेल तर ती करू शकतो. म्हणजे बघा कोणी कोणी म्हणतं की माझ्या तळपायांची पण खूप आग होते, तर अशा वेळेला आपण या दुर्वांचा रस जर पायाला चोळला तरी सुद्धा खूप फायदा होऊ शकतो. या दुर्वा ज्या असतात त्या दुर्वांचा रस आपण जर तुपाबरोबर सिद्ध केला, म्हणजे हे औषध आहे पण मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेला पोटामध्ये अल्सरेटिव्ह कोलायटिस होतो अशा वेळेला पोटामध्ये खूप आग पडते, तर हे दुर्वांनी सिद्ध केलेलं तूप आम्ही डॉक्टर लोक त्यांना औषध म्हणून देतो. त्यामुळे आपण हा दुर्वांचा रस समजा पोटामध्ये 1/2 चमचा आणि त्याच्यामध्ये आपण जर खडी साखर घातली आणि त्याचं औषध आपण घेतलं तर ते आपल्याला उपयोगी पडतं. ह्या ज्या सगळ्या वनस्पती ज्या आहेत ना ह्या ताज्याच वापरायच्या असतात. कारण आपण बघा आपण जे अन्न शिजवतो, आपण सकाळी जेवलेलं अन्न संध्याकाळी खायचं नसतं. त्याप्रमाणे कुठल्याही वनस्पती ज्या असतात, औषधी वनस्पती असतात, त्यांचा जर आपण रस बनवला तर तो आपण लगेच वापरायचा असतो. फार तर फार 2 किंवा 3 तास आपण तो बाहेर ठेवू शकतो, पण त्याच्यापेक्षा जास्त आपण ते वापरायचं नसतं. प्रत्येक वेळेला हा रस नवीन काढायचा आणि वापरायचा असतो. तर अशा या थंड दुर्वा, कारण आपल्याला याचं कारण बहुतेक सगळ्यांना माहिती असेल की अनलासुराचा जेव्हा वध केला त्यावेळेला गणपतीच्या सगळ्या अंगाची आग झाली आणि तो जो दाह आहे तो शमन करण्यासाठी आपण त्याच्यावरती दुर्वा वाहिल्या आणि त्या दुर्वा वाहिल्यानंतर त्या गजाननाच्या अंगाचा दाह त्याची आग कमी झाली. या ठिकाणी एक खूप मोठा सिद्धांत आहे की जे पिंडी जे ब्रह्मांडी तेच पिंडी. त्यामुळे जे जे आपण देवाला अर्पण करतो ते आपल्या या देहातल्या देवाला का नाही अर्पण करायचं. त्यामुळे आपण जे देवाला वाहतो त्या सगळ्या गोष्टींचा वापर आपण आपल्या शरीरासाठी करू शकतो. त्यामुळे ह्याच्या पुढे आपण एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण देवाची पूजा करतो तर आपण देवावरती दुर्वा वाहिल्या, तुळस वाहिली, बेल वाहिली तर ती फेकून देऊ नका. ती व्यवस्थित काढून ठेवा आणि त्याचा आपण उपयोग करू शकतो. कारण कसं आहे ना
की प्रत्येक वेळेला या ओल्या वनस्पती आपल्याला मिळू शकत नाही, पण आपण शुष्क वनस्पतींचं चूर्ण करून त्या वापरू शकतो. त्यामुळे आपल्या घरातच आपण शुद्ध म्हणजे चांगल्या प्रकारे धुतलेल्या ज्या गोष्टी असतात तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पूर्णपणे आपण वापर करू शकतो. तर ह्या ज्या दुर्वा आहेत त्या दुर्वानंतर आपण काय वाहतो देवाला? तुळस वाहतो. तुळस ही विष्णूला अतिशय प्रिय आहे. तशीच ही तुळस जी आहे ती स्त्री सखी म्हणून पण वापरली जाते. तर ही जी तुळस आहे ही तुळस कशी आहे? याच्यामध्ये कृष्ण तुळस येते, श्वेत तुळस येते, कपूर तुळस येते, असे तुळशीचे विविध प्रकार येतात. कपूर तुळस म्हणजे त्या तुळशीला कापरासारखा वास येतो. आणि ह्या ज्या तुळशीचा उपयोग असतो ना, तर जोपर्यंत त्याला दीक्षा म्हणजे मंजिरी येत नाही तोपर्यंत त्या अतिशय त्या गुणांनी परिपूर्ण असतात. त्या मंजिरींचा सुद्धा उपयोग होतो, पण आपल्याला तुळशीचा जो तापासाठी कफासाठी वापर करायचा असतो तर त्या पानांचा उपयोग जास्ती करायचा असतो. त्यामुळे तुळशीचं झाड जे आहे ते डेरेदार वाढण्यासाठी आपण काय करायचं की तुळस जेव्हा येते तर ती तुळशीचं जे वरचं जे टोक असतं ना ते आपण काढायचं, ते देवाला व्हायचं किंवा आपल्या या देहातल्या देवाला व्हायचं. म्हणजे काय होतं, ते झाड पूर्णपणे सगळीकडून मोठं छान वाढतं. तर अशी ही तुळस जी आहे त्या तुळशीचा समजा 2 चमचे रस काढला आणि त्या रसामध्ये मध घातला आणि ते जे चाटण आहे ते तुम्ही साधारणपणे 4-5 तास ठेवू शकता. कारण आपण जेव्हा त्याच्यामध्ये मध घालतो तर मध हा प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण वापरता येऊ शकतो किंवा वापरला जातो. त्यामुळे ते जे चाटण आहे तर जेव्हा कफ असतो, खूप ओला कफ असतो, तोंडातनं कफाचे बेडके पडतात, अशा वेळेला तुळशीच्या रसाचा आणि मधाचा उपयोग खूप चांगला होतो. आणि ते चाटण आपण थोडं थोडं 1-1 चमचा जर घेत राहिलात तर ते खूप छान काम करतं. आणि हा तुळशीचा रस आणि मध आपण आपल्या छोट्या मुलांना सुद्धा अतिशय सेफली देऊ शकतो. त्यामुळे तुळस ही आपल्या सगळ्यांच्या घरात नक्कीच असावी. कारण हा खोकल्याचा, सर्दीचा, तापाचा त्रास हा आपण कधी ना कधीतरी अनुभवतच असतो. आणि तो ताप जो असतो तो सीझन बदलला, ऋतू बदलला किंवा खाण्यामध्ये काही वेडं-वाकडं आलं किंवा आपण कुठे वेगळ्या थंड ठिकाणी गेलो आणि आपण परत घरी परत आलो तर ह्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार आपल्याला तापाचा, सर्दीचा आजार होऊ शकतो. अशा वेळेला या तुळशीचा खूप छान उपयोग होतो. तुळशीचा रस जो असतो ना तो आपण ज्या वेळेला कानातनं पाणी येतं किंवा कानातनं पू येतो अशा वेळेला तो खूप फायद्याचा ठरतो. पण हे जे मी उपाय तुम्हाला सांगते ते आपल्या शरीराची स्थिती काय आहे हे डॉक्टरांकडनं समजून घेतल्याशिवाय तुम्ही करू नका. कारण आपण एखादी गोष्ट करायला गेलो आणि त्याच्यापासून दुसरं नुकसान झालं तर आपल्याला कोणी असं म्हटलं नाही पाहिजे की तुम्ही हे काय केलं. किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांना सुद्धा इतर कोणी नावं नाही ठेवली पाहिजेत की हे ते काहीतरी उपाय सांगतात. म्हणजे ते उपाय खरोखर आपण चांगले असतात, 100% उपयोगी असतात, पण ते तज्ञांच्या सल्ल्याखाली नक्की वापरायचे असतात. तर ज्या वेळेला आपला इयर ड्रम फाटला नसेल पण कानातून नुसतं पाणी येत आहे अशा वेळेला तुळशीचा रस असतो तो काढायचा आणि तो परत म्हटलं तसं कपड्यातनं गाळून घ्यायचा आणि तो तुळशीचा रस आपण कानामध्ये जर 2-2 थेंब घातला तर कानातनं येणारं जे पाणी असतं ते थांबतं. कानाला जेव्हा ठणका लागतो तो कानाला लागलेला ठणका सुद्धा या तुळशीच्या रसाने थांबतो. आपण बघा आपल्या घरामध्ये कधीतरी असे एखादी मधमाशी येते किंवा आपण कुठे बाहेर जातो, आपल्या हाताला डास, माशी, गांधील माशी अशी चावते आणि त्या वेळेला आपल्या शरीरावरती गांधी येतात. तर आपली आजी बाबा तुम्हाला आठवत असेल काय करायची, पटकन तुळशीतली माती घ्यायची. मात्र ह्या वेळेला आपण ती तुळशीतली माती त्या गांधींवरती जरूर लावू शकतो. म्हणजे असा मनात विचार नाही आणायचा बापरे मी ती माती पण धुवून घेऊ का. ती तुळशीची जी माती असते ना ती अतिशय औषधी असते. त्यामुळे ती माती तुम्ही त्या गांधीवर लावू शकता आणि ती गांध आपोआप कमी होते. त्या गांधीवरती येणारी जी आग असते ती कमी होते, होणारी खाज कमी होते आणि ते सगळं गेलं की तुम्ही स्वच्छ पाण्याने ते तुम्ही धुवून टाकू शकता. त्यामुळे तुळशीतली माती सुद्धा उपयोगी असते. आपण बघा पूर्वीच्या बायका तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या कारण त्या तुळशीच्या भोवती ऑक्सिजनची लेवल ही खूप जास्ती असते, तिथे ओझोनचं प्रमाण चांगलं असतं. त्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्या घरामध्ये तुळस जरूर लावा, त्या तुळशीला पाणी प्रत्येकाने घाला आणि त्या तुळशीला नमस्कार करून तुम्हाला जर शक्य नसेल तर तिथली हवा तरी तुम्ही घेतली तर तुमचं जे नाक जे आहे ते सर्दीचे विकार सुद्धा या तुळशीच्या वासाने
दूर व्हायला मदत होतात. हे तुळशीच्या ज्या सुक्या काड्या असतात, आपण बघा काडवाती करतो, तर त्या काडवातीमध्ये आपण देवाला जेव्हा ती हरताळकेनंतर किंवा गणपतीमध्ये ज्या काडवाती लावतो त्या आपण तुळशीच्या काडीच्या लावतो. किंवा जे वारकरी लोक असतात ते गळ्यामध्ये वाळलेल्या तुळशीच्या ज्या म्हणजे काड्या असतात त्यांची माळ असते. त्यामुळे तुळशीचं जे पंचांग आहे, म्हणजे पुढचं पंचांग म्हणजे त्या वनस्पतीचं मूळ, त्याच्यानंतर त्याचं कांड, त्याच्या ज्या पानं आहेत ती पानं, त्याच्यानंतर फळं फुलं, त्याच्यावरती येणारे ज्या मंजिऱ्या असतात त्या, किंवा शुष्क, ह्या सगळ्यांना त्याचं पंचांग म्हणतात. ते पंचांग सुद्धा आपण चांगल्या प्रकारे वापरू शकतो. त्यामुळे वारकरी लोक जेव्हा त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळा घालतात, कारण वारकरी काय असतात, मैलोन मैल चालत असतात. तो जो महिना असतो तो पावसाचा असतो, कधी ऊन येतं कधी पाऊस येतं, आणि त्यावेळेला त्यांच्याकडे औषधं नसतात ना, पण त्यांच्या जवळ गळ्यामध्ये जेव्हा तुळशीची माळ असते त्या तुळशीच्या माळेने त्यांचं जे छातीचं कफाचं हे आरोग्य सुधारतं. त्या बायकांच्या डोक्यावरती बघा, त्या तुळस जी असते ती डोक्यावर घेऊन कितीतरी मैल चालत असतात, पण त्या तुळशीच्या मधनं मिळणारी जी ऊर्जा असते ना, ती ऊर्जाच त्यांना खूप फायदेशीर ठरते. म्हणजे बघा, या प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्स आहे. म्हणजे आपण नुसतं ह्याच्यात काय आहे, किंवा हे डोक्यावरनं काय वेड्यासारख्या तुळशीची वृंदावनं घेऊन जात आहेत, पण या प्रत्येक गोष्टीमागे सायन्स आहे. त्यामुळे अशी ही जी तुळस आहे ती तुळस सुद्धा आपल्याला तेवढीच उपयोगी असते. आणि हे जे तुळस आपण देवावरती वाहतो, मी म्हंटल की आपण देवावरती वाहिलेलं जे निर्माल्य असतं ते फेकून न देता तुम्ही ती जी तुळस आहे ती तुळस व्यवस्थित काढून ठेवली, आणि ते तुळस जर सुकवून त्याचं चूर्ण केलं, मग त्याच्या ज्या देख असतात त्याच्या सगट जरी केलं, तरी त्या तुळशीच्या चूर्णाचा उपयोग आपण ताप कमी करण्यासाठी, कफ कमी करण्यासाठी, खोकला सर्दी कमी करण्यासाठी नक्की वापरू शकतो. त्याच्यानंतर आपण देवाला काय बरं वाहतो, बेल वाहतो. तर बेल सुद्धा अतिशय उपयोगी असं औषध आहे. म्हणजे बेल जो असतो तो शंकराला प्रिय असतो. आणि शंकर म्हणजे काय असतं, शंकर हा पूर्णपणे आपण बघतो की हा कडक उग्र असं आहे. तर बेलाचं पान जे आहे ते थंड असं त्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे आपण बेलाचा जो उपयोग आहे तो कशामध्ये होतो, ते ज्या वेळेला डायबेटीस होतो आणि शुगर लेवल जी असते ती शुगर लेवल कंट्रोलला करण्यासाठी आम्ही काय सांगतो की बेलाच्या पानांचा रस 1 चमचा, आणि त्याच्यामध्ये तुम्ही साधारणपणे 100 ml पाणी घालायचं, आणि ते साधारणपणे चहासारखं उकळवायचं, आणि ते तुम्ही जर सकाळी घेतलं तर तुमची ब्लड शुगर कंट्रोलला राहायला मदत होते. यावेळेला आपली जी औषधं चालू असतात ती औषधं बंद करायची नसतात, पण त्याच्या जोडीला जर तुम्ही हे केलं तर तुमची शुगर तुम्हाला नक्कीच जाणवेल की आपल्याला शुगर ही कमी होतीये. डायबिटीसमुळे आपल्याला अनेक आजार होतात. म्हणजे आपल्या पायाला नमनेस येतो, आपल्या दृष्टीवरती परिणाम होतो, आपल्या शरीरातली शक्ती कमी होत जाते. ह्या सगळ्यासाठी या बेलाच्या पानांचा खूप चांगला उपयोग होतो. ज्या वेळेला बेलाच्या पानांचा रस काढणं शक्य नसेल तर आपण बघा देवाला वाहताना त्रिदळ वाहतो, आणि बाकीची जी उरलेली पानं असतो ती आपण टाकून देतो. पण आपण जेव्हा स्वतःसाठी काढा करतो त्यावेळेला त्या बेलाची जी तुटलेली पानं असतील, 2 पानं असतील, ती सगळी तुम्ही वापरू शकता. आणि 200 ml पाणी घेऊन त्याच्यामध्ये साधारणपणे 7-8 पानं टाकली म्हणजे त्रिदळ चालतील, 2 चालतील, आणि त्याचा निम्मा काढा उकळवायचा. आणि तो काढा सुद्धा या डायबेटीस साठी. नंतर डायबेटीस म्हणजे आयुर्वेदाने त्याला प्रमेह म्हटलेलं आहे. म्हणजे प्रकर्षेण मेहती इति प्रमेह. म्हणजे काय असतं बघा की ज्यांना रात्रीच्या वेळेला लघवीला जास्ती उठायला लागतं, आणि डायबेटीस पेशंटनी हे अनुभवलं असेल की त्यांना जेव्हा डायबेटीसचा त्रास असतो त्या वेळेला त्यांना रात्रीच्या वेळेला बाथरूमला उठायला लागतं, आणि अशा वेळेला ह्या बेलाच्या पानांचा रस आणि त्याचा काढा हा खूप चांगल्या प्रकारे आपण उपयोगी करू शकतो. ह्याच बेलाच्या पानांच्या रसापासून एक बिल्व तेल तयार करतात. म्हणजे जसं मगाशी मी तुळशीच्या पानांचा रस सांगितला, तर त्या बिल्व तेलाचा उपयोग सुद्धा कानाचे जे विविध विकार होतात त्याच्यामध्ये सुद्धा आपण करू शकतो. हे जे बेल असतं तर त्या बेलाची जी फळं असतात त्याला बेलफळ म्हणतात. तर हे बेलफळ आता जे आहे बनारस मध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये या साईडला त्या बेलफळाचं सरबत करतात. आणि ते जे सरबत असतं ना ते तिकडे जसं थंडी खूप असते तसा उन्हाळा सुद्धा खूप तीव्र असतो,
आणि त्या उन्हाळ्यापासून रक्षण करण्यासाठी ते बेलफळाचं सरबत करतात. म्हणजे जो बेलफळाचा जो गर असतो तो गर काढायचा, पूर्णपणे कुस्करायचा आणि त्याच्यामध्ये बेलफळ जसं पक्व झालं की त्यात खूप गोड होतं, खूप छान ऑरेंज रंगाचं होतं आणि त्याचं सरबत सुद्धा खूप सुंदर दिसतं. म्हणजे जी माल्टाची जी संत्री असतात त्याप्रमाणे हे जे सरबत असतं ते खूप सुंदर दिसतं. आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये तुम्ही 1 पट 1.25 पट अशी साखर घालू शकता. आणि या बेलफळाच्या सरबताचा उपयोग आपण उन्हाळ्याच्या त्रासापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. तर हे जे बेलफळाचं सरबत आहे ते जसं आपण वापरतो, आता बघा आपण आपल्या महाराष्ट्रात पन्ह खूप वापरतो आणि पन्ह आपण कधी वापरतो? आता उन्हाळ्यात वापरतो. उन्हाळ्यातच का वापरतो? पावसाळ्यात का नाही घेतो? कारण त्या पन्ह्याचा उपयोग आपल्याला या उन्हाळ्यामध्ये जी उष्णता वाढलेली असते, आपल्याला खूप तहान लागते, आपला जीव खूप घाबरा होतो उन्हातनं जाऊन आलं, तर अशासाठी आपण त्या पन्ह्याचा वापर करतो. म्हणजे आपण बघा की आपल्या बाजारामध्ये येणाऱ्या ज्या भाज्या असतात ना त्या सुद्धा ऋतूनुसार असतात. त्यामध्ये येणारी ज्या फळं असतात ती सुद्धा त्या ऋतूनुसार असतात आणि त्याचा वापर आपल्या शरीराला योग्य ठरावा म्हणून निसर्गानेच या गोष्टी बनवलेल्या असतात. म्हणजे आपण जेव्हा कैरीची डाळ बनवतो तर ती चैत्र महिन्यातच बनवतो, आपण थंडीत नाही बनवत. म्हणजे आजकाल कैरी ही 12ही महिने मिळते, पण त्याचा उपयोग हा उन्हाळ्यामध्ये जास्ती होत असतो. आणि ती कैरी करताना, पन्ह करताना सुद्धा बघा ते वेगवेगळ्या प्रकारे करता येतं. म्हणजे आपण कैरी उकडवून करू शकतो, कैरीची सालं काढून उकळवू ती पन्ह करू शकतो, किंवा गावाला हे कैरी जी असते ती चुल्यामध्ये जे निखाऱ्यामध्ये ठेवतात आणि ती त्याचं पन्ह पण करतात. आणि ते पन्ह असं वेगवेगळ्या पद्धतीने केलं तर त्याचे गुणधर्म सुद्धा काही थोडेफार बदलतात. तर ते कसे बदलतात? म्हणजे आपण जेव्हा सालं काढून करतो तर आपण जेव्हा सालासगट करतो तर ज्या वेळेला ज्यांना आम्लतेचा जास्ती त्रास होतो, म्हणजे ते म्हणतात की आम्हाला आंबट नाही झालं, अशा लोकांनी मग अख्ख्या सालासगट कैरी उकडवावी आणि मग त्याचं पन्ह करावं. आणि त्या पन्ह्यामध्ये तुम्ही सुंठ टाकू शकता, मिरपूड टाकू शकता, दालचिनीची पावडर टाकू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टींना आयुर्वेदामध्ये प्रक्षेप द्रव्य म्हटलेलं आहे. म्हणजे ही जी प्रक्षेप द्रव्य असतात त्यांनी त्या बनवलेल्या गोष्टींचे औषधी गुणधर्म वाढत असतात. म्हणजे ते औषधी गुणांनी ती वस्तू जी असते ती आपल्या शरीराला उपयोगी ठरत असते. तर हे जे बेलफळ आहे तर त्या बेलाचा मुरब्बा सुद्धा होतो. आणि ज्यांना जुनाट संग्रहणीचा त्रास असतो, म्हणजे पोटदुखी असते, आव होतं, वारंवार संडासला जावं लागतं, अशा वेळेला या आपण बेलफळाच्या जो बेल मुरब्बा असतो त्याचा सुद्धा आपण चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. त्यामुळे बघा या जे देवाच्या पूजेमध्ये वापरण्यात जाणाऱ्या ज्या सगळ्या वनस्पती आहेत ना त्या आपण आपल्या शरीरासाठी अतिशय चांगल्या प्रकारे वापरू शकतो. हे जे बेलफळाचे उपयोग आहेत तर हे बेलाचं जर तुम्हाला फळ मिळालं, आता तर सगळे बाजार बंद आहे, मार्केट बंद आहे, पण जे कोणी गावाला असतील, तुमचे नातेवाईक असतील तर त्यांना तुम्ही जरूर सांगा की बेलाची फळं जर मिळाली तर ती फळं तुम्ही काढून ठेवा, ती सुकवून ठेवा आणि त्याच्या बारक्या बारक्या कापट्या काढून ठेवा. आपण जेव्हा कच्चा आंबा जो असतो तो कापला तर त्याच्या फोडी ज्या आपण कापून उन्हात वाळवल्या तर त्याला आंबोशी म्हणतात. आणि त्या आंबोशीचा उपयोग आपण लोणच्यामध्ये किंवा त्याच्याच पासून वाळवून आमचूर पावडर करतात. तसं हे जे बेलफळ आहे ते बेलफळ तुम्ही जर वाळवलं आणि ते त्याचं चूर्ण करून ठेवलं तर या पोटाच्या सगळ्या तक्रारींवरती आपल्याला खूप चांगला फायदा होतो. आता या पोटाच्या तक्रारीसाठीच उपयोग आला तर असं सांगते की आपण आता बघा बाटी फेकून देतो, पण त्या बाटी फेकून न देता आपण सगळीकडे हल्ली मेसेज वाचतो की त्यापासून तुम्ही त्याचा रोप तयार करा. ते तो रोप तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही नर्सरीमध्ये द्या, गावात जा, त्या ठिकाणी द्या. तर ती जी बाठ असते ना ती बाठ आपण वाळवायची आणि ती बाठ फोडायची आणि त्या बाठीच्या आतमध्ये परत एक छोटी कोय असते. तर ती जी कोय असते ती कोय असते तुरट रसाची. त्यामुळे काय करायचं की ती जी कोय असते ती थोडीशी पाण्यात उकळवायची, म्हणजे त्याचा तुरटपणा असतो तो निघून जातो. आणि मग ती जी कोय आहे त्याचे तुकडे करून ठेवायचे आणि तो जो तुकडा आहे छोटे छोटे तुकडे करायचे 1.5 इंचाचे. आणि ते आता ऊन खूप आहे त्यामुळे ते तुकडे वाळतील आणि आपण जेवण झाल्यानंतर एक छोटासा तुकडा, जशी आपण सुपारी चगळतो
तसं जर आपण ते चघळलं तर पोटाच्या विकारांसाठी त्याचा खूप छान फायदा होतो आणि आपली पचन शक्ती सुधारायला खूप छान मदत होते. हे जे कोळीचं चूर्ण आहे ते जर आपण पावडर करून ठेवलं आणि ते जे चूर्ण आहे, म्हणजे आपण समजा घरात 4 माणसं असतील तर काल मी जसं सांगितलं की आपण एरंडेल तेल तुमच्या पोळीमध्ये घातलं तर सांधेदुखीसाठी फायदेशीर ठरतं. तसं या कोळीचं चूर्ण करून तुम्ही जर तुमच्या पोळीमध्ये घातलं तर ते सुद्धा तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयोग होतो. म्हणजे बघा, आपले हे जे सगळी झाडं आहेत ना, हे कल्पवृक्ष आहेत. म्हणजे त्याचा कुठचाही भाग जो आहे तो कधीच फुकट जात नाही. त्यामुळे त्या कोळी ज्या असतात त्याचा सुद्धा तुम्ही असा वापर करू शकता. आणि ह्या ज्या कोळी आहेत तर तुम्हाला जर असं वाटत असेल की मी कोळीचं चूर्ण कसं टिकेल, कारण कुठचीही चूर्ण जी असतात ती साधारणपणे 1.5-2 महिने झाले की त्याच्यातलं जे कपॅसिटी, म्हणजे त्याच्यातलं जे वीर्य असतं, म्हणजे त्याच्यामधलं ऍक्टिंग इन्ग्रेडियंट असतं ते कमी व्हायला लागतं. त्यामुळे आपण जे ते चूर्ण असतं ते 1.5 ते 2 महिनेच वापरू शकतो. त्याच्यानंतर त्याचं कार्यकारित्व कमी होतं. पण ज्या वाळलेल्या कोळी आहेत ना त्या आपण पूर्णपणे वर्षभर साठवू शकतो. आणि जेव्हा घरात कोणाला पोटाचे आजार होतात तेव्हा ती कोळ फोडायची आणि त्याचा आपण वापर करू शकतो. आता कल्पवृक्षावरनं आलं की आपण नारळाला कल्पवृक्ष म्हणतो. तर आपण काल जेव्हा बघितलं की काल एका आजोबांनी विचारलं होतं की मला सारखी उचकी लागते, तर आता पटकन मला आठवलं म्हणून सांगते की ही जी नारळाची शेंडी असते ना, आपण प्रत्येक गोष्ट उचलतो आणि कचऱ्यात फेकून देतो, पण ही नारळाची शेंडी सुद्धा खूप फायद्याची असते. म्हणजे आपण लोखंडाची कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये नारळाच्या शेंड्या जाळायच्या आणि काय होतं, हलवत राहायच्या. त्या शेंड्या बारीक कापायच्या म्हणजे त्या पटकन जळल्या जातात. आणि हलवत असताना त्याच्यामध्ये पटकन आग पकडते, म्हणजे त्याच्यामध्ये छान असा कोळसा तयार होतो ऑरेंज रंगाचा. आणि अशा वेळेला गॅस बंद करायचा आणि तो जो कोळसा आहे तो आपण हलवत राहायचा, त्याच्यात धूर होतो, म्हणजे एक्झॉस्ट फॅन लावायचा. काल पाहिलं इथे काही लोक अमेरिकेवरून सुद्धा जॉईन झालेत. अशाने मात्र हा घरात प्रयोग करताना जपून वापरा, कारण त्या ठिकाणी फायर अलार्म झाला तर सगळं गडबड होईल. पण आपण आपल्या इथे याचा जरूर वापर करू शकतो. तर हे जे आहे, ही जी नारळाची शेंडी आहे ती नारळाची शेंडी जाळायची आणि मग ती थंड झाली की आपण त्याचं पूर्णपणे पावडर करायची. ती काळी भोर पावडर होते आणि ती एका डबीमध्ये भरून ठेवायची. आणि 1 चिमूटभर ह्याची पावडर, राख, जी राख असते ती राख आणि थोडासा मध, आणि तो जर चाटला तर त्याच्यामुळे उचकी थांबायला खूप छान मदत होते. म्हणजे बघा, आपण प्रत्येक गोष्ट टाकताना जरूर विचार करा की याचा मला काही औषधी उपयोग आहे का, आणि तो तसा करायचा जरूर प्रयत्न करा. आता ह्याच्यानंतर आपण किती गोष्टी फेकून देतो. आपल्याकडे कोथिंबीर आली त्याच्यात डेख फेकून देतो, पुदिना आला पुदिन्याची आपण चटणी करतो त्याची डेख फेकून देतो. पण ह्याच्या पुढे लक्षात ठेवा, आपण पुदिना जेव्हा आणतो ना तेव्हा त्याची जी जाड देठ असतात ती तुम्ही जरूर ती कुंडीमध्ये लावा. ती कुंडीत लावण्याच्या आधी काय करा, त्याला पाण्याच्या एका भांड्यामध्ये ठेवून द्या 1 रात्रभर, म्हणजे ती चांगली हिरवीगार राहतील. आणि दुसऱ्या दिवशी माती ओली करून त्याच्यामध्ये ती पुदिन्याची जी झाडं आहेत ती तुम्ही लावा. आणि असं केल्यानंतर तुम्हाला कळेल की आपल्या थोडेच दिवसामध्ये आपल्या घरात, आपल्या कुंडीमध्ये खूप छान पुदिना आलेला आहे. आणि हा जो पुदिना असतो हा अतिशय उपयोगी असतो. जे हा पुदिना जो आहे तो पोटामधले गॅस काढण्यासाठी खूप छान मदत करतो. जे आपण जेवल्यानंतर जर 2-2 पुदिन्याची पानं चपळून खाल्ली तर पोटामध्ये गॅस हा होणारच नाही. त्यानंतर पुदिन्याचा रस जो आहे तो काढला आणि अगदी 2 थेंब रस आणि थोडासा मध आपण आपल्या बाळांना जर चाटवला, कारण बघा रात्रीच्या वेळेला बाळ जेव्हा रडतं तेव्हा आपल्याला सुचत नाही. आपण बघत असतो की टीव्हीवरती ऍडव्हर्टाइजमेंट की बाळ का रडताय बरं, त्याला हे दे, त्याला ते दे. आणि अशा वेळेला आपण जर त्याच्या जर पोटदुखीमुळे बाळाचं रडणं असेल तर पुदिन्याचा रस अगदी 2 थेंब आणि थोडासा मध असं जर साठवला, तोच रस पोटाला बाहेरून लावला आणि ही जी पोटदुखी आहे ती जर गॅसेसने असेल तर त्या पोटदुखीमध्ये खूप छान उपयोग होतो. ही जी पुदिन्याची पानं आहेत त्याला खूप छान वास येतो, त्याला मिंट म्हणतो आपण. तर त्या पुदिन्याचा वापर आपण आपल्या आहारात सगळ्या गोष्टींमध्ये करू शकतो. म्हणजे ती पुदिन्याची पानं त्याची चटणी करू शकतो आपण आपल्या आमटीमध्ये, भाजीमध्ये, किंवा आपण लिंबाचं सरबत केलं, आपण पन्ह केलं, अशा कुठल्याही गोष्टी केल्या तर त्याच्यामध्ये आपण एक पुदिन्याची 4-5 पानं टाकली, थोडीशी चुरडून टाकायची
आणि अशी पानं टाकली तर त्याला अतिशय सुंदर असा वास येतो. आणि हा जो पुदिन्याचा वास आहे हा तुमच्या तोंडाची दुर्गंधी घालवायला खूप छान मदत करतो. त्यामुळे ज्यांच्या तोंडाला श्वासाला दुर्गंधी येते त्यांनी त्या पुदिन्याची पानं जरूर वापरावीत. त्यामुळे ती पुदिना जो असतो तो दुर्गंधी नाशक असा म्हटलेला आहे. त्यामुळे पुदिन्याची जी पानं आहेत ना ती तुम्ही जरूर वापरा. आणि ती पुदिन्याची पानं जी आहेत त्याचा एक अजून तुम्हाला छान उपयोग सांगते. आपण ह्या ज्या कोविडच्या काळामध्ये सर्दी झाली, खोकला झाला, घसा दुखला तर आपल्या मनामध्ये खूप भीती असते, बापरे मला काही झालं तर नाही ना, किंवा मी आता याच्यापासून माझं रक्षण कसं करू. तर पुदिन्याची एक 10-15 पानं घ्यायची आणि 1 कपभर पाण्यामध्ये उकळवायची आणि त्या पाण्याने जर आपण गुळण्या केल्या तर आपल्या घशाला खूप छान सुदिंग इफेक्ट मिळतो आणि त्या पुदिन्याने आपल्या घशाला खूप लगेच रिलीफ मिळतो. आणि उरलेलं जे थोडंसं पाणी आहे ते आपण पिऊन टाकायचं. म्हणजे आपल्या घशाला जो होणारा त्रास आहे, घशाला होणारी खवखव आहे, घशाची सूज आहे, जो सोअर थ्रोट म्हणतो, टॉन्सिलायटिस जो असतो, ह्या सगळ्यामध्ये या पुदिन्याच्या पाण्याचा खूप छान मदत होते. त्यामुळे जे गायक लोक आहेत, जे शिक्षक आहेत, जे प्रोफेसर आहेत, ज्यांना सतत बोलावं लागतं, अशा पुदिन्याची पानं जर चघळली तर त्याचा खूप छान उपयोग होतो. ही पुदिना जो आहे त्या पुदिन्याची चटणी सुद्धा आपण कशी करायची बरं. ते पुदिन्याची पानं जी आहेत ना ती फक्त पुदिन्याची पानं घ्यायची, त्याच्यामध्ये थोडस कोकम टाकायचं आणि त्याच्यानंतर कोकम टाकल्यानंतर सैंधव घालायचं आणि सैंधव घातल्यानंतर ते जे आहे ते आपण त्याची चटणी जी आहे त्याच्यामध्ये वाटला तर लिंबाचा रस असा जर घातला तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला या चटणीचा खूप छान उपयोग होतो. या ठिकाणी हिरव्या मिरचीचा वापर करायचा नाहीये, पण तिखटपणासाठी आपण किंचित मिरं वापरू शकतो. आणि अशी ही जी चटणी आहे ती चटणी आपल्याला घशासाठी, कफासाठी, वेगवेगळ्या ज्या आजार होतात सर्दीचे त्या सगळ्यांमध्ये, गॅसेसमध्ये या पुदिन्याच्या चटणीचा आपण वापर करू शकतो. बघा आपण भेळ करतो तेव्हा भेळेला जी चव येते ती पुदिना आणि कोथिंबिरीच्या चटणीनेच येते. तर आता ह्याच्या पुढे जर आपण बघूया कोथिंबीर. ही कोथिंबीर सुद्धा आपण आपल्या घरामध्ये चांगल्या प्रकारे कुंडीत लावू शकतो. म्हणजे काय करायचं, धने जे असतात ते धने आपण बारीक करायचे अर्धवट. पूर्वीच्या काळी काय म्हणत असत माहितीये की घरामध्ये म्हणजे घरामध्ये एक तरी लोकांच्या पायामध्ये चामड्याची वहाण असायची, चामड्याची चप्पल असायची आणि ते धने पोत्यावरती पसरायचे. किंवा खेडेगावामध्ये जेव्हा शेतकरी या धने लावतात तेव्हा ते पोत्यावरती ते धने टाकतात आणि परत त्याच्यावरती दुसरं पोतं ठेवतात आणि चामड्याच्या चपलेने ते धने घासतात. म्हणजे त्याला म्हणतात अर्ध बोबडे धने. म्हणजे पूर्वीच्या बायकांना हे माहिती असेल की अर्ध बोबडे म्हणजे जेव्हा छोटं बाळ किंवा एखादं बोबडं मूल असतं त्याचं तोंड पुरं उघडत नाही, तसं हे धने असतात ते अर्धवट फुटतात, म्हणून त्याला अर्ध बोबडे. म्हणजे बघा आपल्या प्रत्येक म्हणींच्या मागे शास्त्र असतं. आणि हे असे अर्धवट फुटलेले जे धने असतात ते आपण जर कुंडीत लावले तर त्या धन्यांपासून आपल्या घरात छान हिरवळ कोथिंबीर भरपूर प्रमाणात आपण लावू शकतो. आणि ती जी कोथिंबीर आहे ती वरची जर कापून घेतली तर परत थोड्या दिवसांनी आपल्या घरामध्ये कोथिंबीर परत आपल्याला मिळू शकते. असं 1-2दा आपण ती कोथिंबीर नक्कीच वापरू शकतो. त्याच्यानंतर परत दुसरे धने लावायचे. तर ही जी कोथिंबीर आहे ती अतिशय थंड स्वभावाची आहे. त्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये आपण कोथिंबीरीचा जरूर वापर करू शकतो. ही जी कोथिंबीर आहे ह्या कोथिंबीरीचा जर रस आपण काढला आणि त्या रसाचे जर 2 थेंब आपण डोळ्यामध्ये घातले तर आपल्या डोळ्याला खूप आग होते पण डोळ्याला खूप थंडावा मिळतो. म्हणजे हे तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या माणसांच्या देखरेखीखाली घाला किंवा डॉक्टरांच्याकडे घालून त्यांच्या समोर तुम्ही जर याचा वापर केला पण याचा खूप छान फायदा होतो. उन्हाळ्याच्या मध्ये जेव्हा डोळ्यांची जी आग होत असते अशा वेळेला आम्ही पांढऱ्या कांद्याचा रस सुद्धा सांगतो. म्हणजे तुम्ही म्हणाल हे काय सांगताय, पण पांढऱ्या कांद्याचा रस जर आपण डोळ्यामध्ये घातला त्याने डोळ्याची आग खूप होते पण डोळ्यातनं पाणी वाहून जातं आणि आपण म्हणतो डोळे तळावतात, डोळे लाल होतात, डोळ्यातनं पाणी येतं. ह्या सगळ्या आजारांपासून आपल्याला खूप छान फायदा होतो. तर ही जी कोथिंबीर आहे ती कोथिंबीरीचा रस आपण 2-2 थेंब डोळ्यात घालू शकतो.
ही जी कोथिंबीर आहे ती आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे उष्णता आहे ती उष्णता कमी करायला खूप मदत होते. पूर्वीच्या काळी घरामध्ये बिब्बा असायचा आणि दाभण असायचा. आणि आता हल्लीच्या लोकांना दाभण माहितीये की नाही मला माहित नाही, पण खिळ्यासारखा एक लांब असतो आणि त्या दाभणाने पूर्वी पोती शिवत असत. तर तो जो दाभण आहे त्या दाभणाने तो बिब्बा टोचायचा आणि तो बिब्बा मेणबत्तीवरती धरायचा. आणि जिथे पायाला समजा खिळा लागला तर पूर्वीच्या काळी कुठे टिटॅनसची इंजेक्शन होती, पण त्या बिब्याचा चटका तुम्ही तळपायाला समजा दिलात तर त्या ठिकाणी तुमच्या पायाची जखम जी आहे ती वाढत नाही, सेप्टिक होत नाही. हा अतिशय चांगला उपाय आहे, पण हा सुद्धा तज्ञांच्या सल्ल्याने. कारण हल्ली लोक ह्या गोष्टी करायला घाबरतात आणि त्याच्यामुळे जर काही साईड इफेक्ट झाले तर ते कोण निस्तरणार. पण हा बिब्बा सुद्धा अतिशय औषधी अशा गुणधर्माचा आहे. तर हा बिब्बा परत एक महत्वाचं डूज अँड डोंट्स की ज्यांची पित्त प्रकृती आहे अशाने मात्र बिब्यापासून 4 नाही 10 हात दूर राहावं. जे त्या बिब्यामधनं जे तेल उठतं ते तेल समजा कोणाच्या स्किन वरती उठलं तर तो बिब्बा उठतो असं म्हणतात. आणि तो बिब्बा जर उठला तर या ठिकाणी कोथिंबिरीच्या रसाचा अतिशय छान फायदा होतो. म्हणजे ह्या कोथिंबिरीचा चटणी वाटायची, फक्त कोथिंबीर स्वच्छ धुवून त्याच्यात मीठ मिरची काहीही न घालता कोथिंबीर फक्त वाटलेला जो गोळा आहे तो आपण त्या ज्या ठिकाणी बिब्बा उठतो त्या ठिकाणी जर ती कोथिंबीर आपण जर लावली किंवा त्याचा रस लावला तर त्यामध्ये ताबडतोब तुम्हाला फायदा मिळतो. आपण बघा गोडांबी मिळतात, म्हणजे बाळंतीण स्त्रियांना आपण जेव्हा लाडू देतो तर त्या लाडवामध्ये गोडांबीचा वापर केला जातो. आणि मी तुम्हाला अशासाठी सांगते की जेव्हा माझ्याकडे असे काही पेशंट आले की मॅडम आम्ही हे लाडू खाल्ले आणि हे लाडू खाल्ल्यानंतर आमच्या अंगावरती बघा हे लाल पुरळ आलं, म्हणजे त्यांना आधी कळलं नव्हतं की हे लाडू खाल्ल्यामुळे झालं. पण आम्ही जसं बघतो की आम्ही डॉक्टर विचारतो की हे कशामुळे झालं, तुमच्या खाण्यामध्ये काय आलं. पण आपल्याला जे आजार होतात ते आपल्या चुकीच्या आहारामुळे जवळजवळ 70% होत असतात. त्यामुळे आपण काय खाल्लं, आपण काय केलं हे आम्ही जेव्हा विचारतो नाही आम्ही वेगळं काहीच नाही केलं नाही, पण तरी पण काही. मग असं आपण जेव्हा खोदून विचारतो नाही म्हणे घरामध्ये आमच्याकडे आता आमची अमुक बाळंतीण झाली आणि तेव्हा घरामध्ये लाडू केलेले आहेत आणि ते लाडू खाल्ले, त्याच्यामध्ये तिने म्हटलं कसले लाडू, म्हणे याचे लाडू. मग त्याच्यामध्ये काय घातलं होतं, मग त्यांची बायको बोलते मी गोडांबी घातली होती. तर गोडांबी म्हणजे बिब्याच्या ज्या बिया असतात, म्हणजे काजूच्या वरती जशा बिया येतात तशा त्याला बिब्याच्या बियांना गोडांबी म्हणतात. अतिशय औषधी असतात, पण ज्यांची पित्त प्रकृती असते अशांना हे मात्र अजिबात योग्य नाहीये. आणि त्यांच्या अंगावरती बारीक बारीक लाल पुरळ आलं आणि मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही जे लाडू खाताय ते लाडू खाणं बंद करा, कारण त्या लाडवामध्ये घातलेल्या ज्या गोडांबी आहेत त्याच्यामुळे तुम्हाला रिॲक्शन आली. त्यामुळे मग त्यांना काय सांगितलं की तुम्ही आत्ताच्या आत्ता जा भरपूर कोथिंबीर घेऊन या, त्या कोथिंबीरीचं तुम्ही वाटा आणि ते अंगावरती लावा. आणि त्यांनी केलं आणि साधारणपणे 1-1.5 तासात मला त्यांचा फोन आला की मॅडम काय जादू सांगितली, माझ्या अंगावरचं पूर्णपणे आग थांबली, खास थांबली आणि त्या गाठी पण निघून गेल्या. म्हणजे ही जी औषधं आहेत ना ती योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी जर सांगितली गेली आणि तशी केली तर ते खरोखर जादूसारखं मिरॅकल सारखं औषध उपयोगी पडतं. म्हणजे त्यांचा इतके दिवसाचा त्रास होता पण त्यांना कळतच नव्हतं की आपल्या अंगावरती हे असं का उठलंय. त्यामुळे ह्या कोथिंबिरीच्या रसाचा आपल्याला जर उष्णतेने होणारे जे विकार असतात त्यामध्ये सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. हीच कोथिंबिरीचा रस जो आहे तो आपण तळपायांना चोळू शकतो, आपण आपल्या अंगावरती वापरू शकतो. आता परत अंगावरती म्हणून परत एक मध्येच सांगते की आपल्या घरामध्ये जेव्हा आपण कैरीचं पन्ह करतो आणि या उन्हाळ्यामध्ये आपल्या अंगावरती घामोळं येतो तर या कैरीचा जो बलक असतो तर तो बलक तुम्ही जर अंगावरती लावलात आणि तो 5 मिनिटं अंगावरती ठेवायचा आणि त्याच्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी तुम्ही आंघोळ केली तर अंगावरती येणारं जे घामोळं असतं त्या घामोळ्याचा नामोनिशा सुद्धा राहत नाही. म्हणजे किती साधे आणि सोपे उपाय आहेत, पण त्याचा जर तुम्हाला माहिती असेल तर 100% फायदा होतो. अशी ही कोथिंबीर अतिशय बहुगुणी आणि आपण ती आपल्या घरामध्ये जर वाढवली तर पटकन या सगळ्या आजारांमध्ये आपल्याला फायदा होतो. कोथिंबीर जी असते ती आपल्या अन्नाला रुची आणते, अन्नाला स्वाद आणते, त्याबरोबर आपली पचनशक्ती सुद्धा सुधारते. आणि कोथिंबीर जी आहे
ती कोथिंबीर नेहमी कच्चीच वापरावी. म्हणजे आपण जेव्हा अन्न शिजवतो तेव्हा आमटीमध्ये वगैरे टाकली तर हरकत नाही, पण भाजी शिजवताना पहिल्यापासून कोथिंबीर टाकू नये. कारण त्या कोथिंबीरीमध्ये सुद्धा एक व्होलेटाईल ऑइल असतं आणि ते उडून जाऊ नये, त्याचे गुणधर्म टिकून राहावेत म्हणून आपण ती जी कोथिंबीर आहे ती आपण वरून कच्ची घालावी. कोथिंबीरीनंतर काय येतं? मिरची. ही मिरची सुद्धा आपण आपल्या झाडामध्ये कुंडीमध्ये लावू शकतो. आणि ही मिरची मी जसं काल सांगितलं की लाल मिरची जी असते ती लाल मिरची तुमचं अन्न पचनासाठी मदत करते. तसंच हिरवी मिरची जी असते ती हिरवी मिरची सुद्धा अन्न पचनाला मदत करते. म्हणजे आपण जे पाहिलं की षड्रसात्मक जे जेवण आहे, मधुर आम्ल लवण कटु तिक्त कषाय, तर ह्या तिक्त रसाचा जो वापर आहे आणि कटू रसाचा, मिरची जी असते ती कटू म्हणजे तिखट असते, पण त्याचा जर योग्य वापर केला तर ती आपल्याला फायदेशीर ठरते. पण हीच हिरवी मिरची जर तुम्ही जास्ती प्रमाणात वाटेल तशी खाल्ली तर ती हिरवी मिरची तुम्हाला पाईल्सचा त्रास करू शकते. त्या मिरचीने अति प्रमाणात जर खाल्लं तर रक्त सुद्धा वाढू शकतं, म्हणजे रक्तस्राव होऊ शकतो. पण ही जी हिरवी मिरची आहे तर काही काही वेळेला जर ताप असेल तर आम्ही त्या मिरचीचा काही औषधांमध्ये सुद्धा वापर करतो आणि त्या मिरचीने ताप सुद्धा कमी. म्हणजे हा उपाय तुमच्यासाठी नाही, पण मला काल एकाने सांगितलं होतं की तुम्ही मिरचीचा सुद्धा आम्हाला वापर सांगितला. पण ही मिरची आपण योग्य प्रमाणात वापरली, म्हणजे काल जसं सांगितलं की आपण या मसाल्यांचा वापर जर केला तर आपलं आरोग्य टिकू शकतं, तसं कुठेही अतिपरिचयात अवज्ञा होऊ न देता आपण मिरचीचा सुद्धा वापर केला तर ती रुची वाढवणारी आहे. म्हणजे जेव्हा तोंडाला चव नसते तेव्हा आपण मिरची योग्य प्रमाणात भाजी आमटीत वापरली तर त्याचा खूप छान फायदा होतो. आता ही मिरची जी असते ना ती आपण तेलात तळून जर वापरली तर त्या मिरचीचा तिखटपणा कमी होतो. म्हणजे आपण बघा बटाटे वडेवाल्याकडे जी मिरची असते ती तेलात तळलेली असते आणि ती मिरची आपण थोड्या प्रमाणामध्ये जर खाल्ली तर तुमच्या जिभेला पण रुची येईल आणि त्याचा वापर सुद्धा आपण नक्की करू शकतो. माझ्याकडे वेळ आहे का? मी कसं कंटिन्यू करू? तर ही जी मिरची काय म्हणाली? हरकत नाही. तर ही जी मिरची आहे ती मिरची आपण आता बघितली. त्याच्यानंतर आपल्या आजूबाजूला जी झाडं असतात, म्हणजे आपल्या आजूबाजूला वड असतो, पिंपळ असतो, औदुंबर असतो, आपण सहज बघितलं तर ह्या गोष्टी आपल्याला दिसू शकतात. आणि अशा वेळेला एक 2-3 उपाय तुम्हाला सांगते की ते सगळेजण निर्धोकपणे करू शकतात. आणि हे माझ्या पुढे जे आज बघते की बरेचसे सिनियर सिटीजन्स आहेत, तर अशा वेळेला गुडघेदुखीचा त्रास हा बऱ्याच जणांना असतो. तर वडाची जी पानं असतात ती जिथे खाली पडलेली असेल तरी सुद्धा ती ओली पानं आणायची आणि त्या वड्याच्या पानांना धुवायचं, स्वच्छ कोरडी करायची आणि त्याला तेल लावायचं आणि तव्यावरती ती गरम करायची आणि त्याने आपण जर गुडघे शेकवले आणि मग तेच 5-6 पानं जी आहेत ती आपण गुडघ्याला बांधून ठेवायची दररोज रात्री. आणि असं केलं तर त्या वडाच्या पानांच्या मुळे, ते बांधल्यामुळे गुडघेदुखी कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते. वडाचं जे झाड आहे ना, आपण वडाच्या भोवती ज्या प्रदक्षिणा घालतो वटपौर्णिमेला, ते उगाच नाही घालत. कारण वडाच्या झाडाचा जो उपयोग असतो तर त्याच्या पानांवरती बघा आपण बघतो की ज्या वडाच्या झाडाला ज्या पारंब्या येतात तर त्या पारंब्यांच्या पुढे टोकाला छोटे छोटे असे मोख येतात, त्याला मोख म्हणतात. म्हणजे पारंबीच्या पुढे छोटासा पिवळ्या रंगाचा धागा असतो आणि तो आता साधारणपणे आता जून महिना आला की ते पिवळे जे बारीक बारीक धागे असतात ना ते बिलकुल तुम्ही काढू शकता आणि ते स्वच्छ धुवायचे. आणि 5-6 त्याला अशी तेलकट चव असते, पण ते 5-6 त्या वडाच्या पारंब्यांचे धागे पुढचे खाल्लेत आणि ज्या ठिकाणी तो धागा तुटतो तिथे तोडायचा आणि ते खाल्लं तर पावसाळ्यामध्ये होणारे जे पोटदुखीचे आजार असतात, पावसाळ्यामध्ये पोट बिघडतं कारण पाणी बदलतं, तर ते जे आजार आहेत ते आपल्याला होऊ नयेत. निसर्ग सगळ्या गोष्टी आपल्याला सांगत असतं की आता ऋतू बदलतोय, त्यानुसार मी पण बदलतोय आणि त्या ऋतूनुसार तुम्ही त्या गोष्टींचा वापर केला तर आपलं आरोग्य 100% टिकू शकेल. नमस्कार. प्रश्नोत्तर सुरू करण्याआधी 2 गोष्टी सांगायच्या होत्या. आज आपल्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठाणे जिल्हा संघचालक श्री अरविंद जोशी
तसेच राष्ट्रसेविका समिती ठाणे जिल्हा बौद्धिक प्रमुख राधाताई भिडे या पण उपस्थित आहेत. मान्यवरांचे स्वागत कार्यक्रमामध्ये. खूप नमस्कार. पुढचा कार्यक्रम आपण प्रश्नोत्तरांचा करू. राधिकाताईंकडे मी पुढचे सूत्र देते. नमस्कार. नमस्कार. आता पहिला प्रश्न आहे मानव परांजपे यांचा. कामाचं टेन्शन, परिस्थिती लहानपणापासून लहान गोष्टी मनाला लावून घ्यायची सवय, त्यामुळे मनुष्य डिप्रेस होतो. काही वाईट म्हणजे एखादं रडायला येतं या गोष्टींमुळे. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड काढण्यासाठी काही आयुर्वेदिक औषधं आहेत का? आता आज मी ना तुम्हाला या सगळ्या वनस्पतींचाच आपण कसा उपयोग करू शकतो ते मी सांगते. तर ह्या ठिकाणी जसं मी वडाचं सांगितलं, तर या ठिकाणी आपल्या घराच्या आसपास पिंपळाची झाडं आपण नक्कीच बघतो. आणि पिंपळाचं जे झाड आहे ते सगळे कल्पवृक्ष आहेत. तर पिंपळाचं जे पान असतं ते पान आणायचं आणि ती 5-6 पानं आणून आपण जर ती धुवायची, ओल्या कपड्यात गुंडाळून जर फ्रीजमध्ये ठेवली तर ती टिकू शकतात. आणि ते पिंपळाचं पान 1 कपभर पाण्यात घालायचं आणि चहासारखं उकळवायचं. आणि आपण समजा 10 वाजता वगैरे झोपत असू तर 9 वाजता ते 1 कपभर पिंपळाच्या पानाचं पाणी घ्यायचं. आणि हे तुम्ही जर सतत केलं तर तुमचा जो जीव घाबरा होतो तुमचा, म्हणजे या पॅन्डेमिक मध्ये आपण बघतो की सतत आपण व्हॉट्सअप उघडलं किंवा फोन कोणी केला की आपल्या कुठले तरी जवळचे नातेवाईक कोणीतरी किंवा कोणाला कोरोना झालाय, आपले मित्रमंडळी, ह्या बातम्या सतत आपल्या कानावर येत असतात. म्हणजे आम्हाला डॉक्टरांना सुद्धा आम्ही जेव्हा व्हॉट्सअप उघडतो तेव्हा पहिलं दडदडतं, बापरे आज कोणाचा आम्हाला वाचायला मिळतं आणि हे खरी परिस्थिती आहे. तर अशा वेळेला या पिंपळाच्या पानाचा काढा घेतला तर ही जी आपली मनाची जी दोलायमान अवस्था असते किंवा घाबरण्याची स्थिती असते ती खूप चांगल्या प्रकारे कमी होते. आणि ह्यामध्ये आपण ब्राह्मीच्या पानांचा, हे ब्राह्मी सुद्धा आपण आपल्या कुंडीमध्ये लावू शकतो. आणि ब्राह्मीच्या पानांचा जर आपण दररोज 1-2 चमचे रस घेतला किंवा ब्राह्मीची पानं जर खाल्ली तर हा जो घाबरणारा जीव आहे तो, म्हणजे जो धडधड वगैरे वाढते ते नक्की कमी होतं. स्ट्रेस कमी होतो, डिप्रेशन कमी व्हायला मदत होते. पुढचा प्रश्न आहे संध्या जोशी यांचा. शरीरात उष्णता खूप आहे तर काय करावं? मी जसं काल सांगितलं की शरीरामध्ये उष्णता असेल तर तुम्ही गुलकंदाचा जरूर वापर करा. तुम्ही तुळशीच्या बियांचा वापर करा. तुळशीचं बी, सब्जाचं बी हे जे असतं ते आता इझिली मिळतं. आणि आपण जर पाण्यामध्ये भिजवलं तर सब्जाचं बी आहे ते अर्ध्या तासामध्येच फुलून येतं. आणि आपण एक थंड दूध, म्हणजे फ्रीज मधलं नाही पण साधारणपणे फ्रीजमध्ये ठेवून बाहेर काढलेलं असं जे दूध असतं त्यामध्ये तुम्ही तुळशीचं बी किंवा सब्जाचं बी आणि खडीसाखर घातली तर त्यामुळे शरीरातली जी अतिप्रमाणात वाढलेली उष्णता आहे ती कमी व्हायला मदत होते. आणि रात्री झोपताना तळपायाला सगळ्यांनी तेल लावा. त्यामुळे शरीरात वाढलेली जी उष्णता असते ती उष्णता नक्कीच कमी व्हायला मदत होते. आयुर्वेद शास्त्राने असं सांगितलेलं आहे की आपण आपल्या सगळ्या अंगाला जरूर तेल लावावं. पण ते जर शक्य नसेल तर आपण आपल्या माथ्याला, म्हणजे आपण जो ताळू म्हणतो त्या डोक्याला, म्हणजे ताळूच्या ठिकाणी, तळपायाला आणि कानाला, या 3 ठिकाणी तरी तेलाचा जरूर वापर करावा. आणि ह्यामुळे शरीरातली उष्णता निघून जाते, टेन्शन निघून जातं, झोप शांत लागते. ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपण प्रत्येक जण जरूर करून बघू शकतो. मी जळगावून मंगळागौरी बोलते. मला आंतरचा त्रास आहे. माझं तोंड माझी एक विनंती आहे, माझे प्रश्न विचारू नका कोणी. आपल्याकडे बरेच प्रश्न आहेत. कारण की शीतल मुरंजन यांचा प्रश्न आहे. अवघटावस्थेत म्हणजे वयात येताना चेहऱ्यावर पिंपल्स यायला सुरुवात होते, यावर काही उपाय सांगू शकता का? अशा वेळेला आपल्याकडे जर चंदन असेल तर चंदन उगाळून त्याच्यात थोडासा कापूर घालून जर लावला तर या पिंपल्स जायला, त्याचे डाग न राहायला खूप छान उपयोग होतो. जसं काल मी म्हटलं की आपल्या घरातले मसाल्याचे जे पदार्थ असतात, जायफळ जे असतं, तर ते जायफळ सुद्धा उगाळून लावलं तर चेहऱ्यावरती कुठच्याही प्रकारे डाग सुद्धा त्या पिंपल्सचा राहत नाही. त्यामुळे तेही वापरू शकतो. शिरीष जोशी यांचा पुढचा प्रश्न आहे. इम्युनिटी वाढवण्यासाठी रोज घेण्यासाठी कोणतं औषध आहे किंवा घरगुती उपाय काय यावरती? इम्युनिटी वाढवण्यासाठी दररोज योग्य व्यायाम, प्राणायाम
त्याच्यानंतर योग्य वेळी जेवण, या सगळ्या गोष्टींनी आपली इम्युनिटी वाढते. आणि काल मी जो सांगितला की आपण धण्याचा वापर करू शकतो, मिरीचा वापर करू शकतो, लवंगेचा वापर करू शकतो, पण आपल्या प्रकृतीनुसार. त्यामुळे आपण जर चहाच्या ऐवजी सगळ्यांसाठी म्हणजे प्रत्येक माणसाला अर्धा चमचा धने, त्याच्यामध्ये थोडीशी तुळशीची पानं, त्याच्यामध्ये गवती चहाची पानं, 1 वेलची, हे प्रत्येक माणसाला प्रमाण झालं. आणि 1 कप पाणी घेतलं तर ते पाऊण कप पुरेल एवढं उकळवायचं. आणि ते जर सगळ्यांनी घेतलं तर आपली इम्युनिटी नक्की वाढायला मदत होईल. त्यामध्ये तुम्ही हळद पण टाकू शकता उकळवताना, आणि आपण सगळे वापरू शकतो. कारण लवंग जी आहे ती उष्ण पडू शकते, मिरी जी आहे ती जास्ती झाली तर उष्ण पडू शकते. पण आता सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या बॅलन्स गोष्टी आहेत, त्यामुळे ते आपण नक्की सेफली वापरू शकतो. अविनाश वैद्य यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण ऍक्च्युअली दिलंय की वारंवार उचकी लागते यावर काय औषध, तर आपण उत्तर त्याचं दिलेलं आहे. सविता ताई यांचा प्रश्न की शांत झोप येण्यासाठी काय करावे, काय उपाय करावे? आता सांगितलं तसं की तुम्ही तळपायाला तेल लावलं तर नक्की शांत तुम्ही जरूर करून बघा. 1 महिन्याने मला नक्की सांगा. काल तुम्ही एरंडेल तेल 5 वाजता घ्यायला सांगितलं, ते का? म्हणजे त्याचं कारण कळू शकतं? कारण कसं आहे की 5 नंतर साधारणपणे सायंकाल सुरू होतो, आणि तो जो काळ आहे तो शरीरामध्ये वात वाढण्याचा काळ असतो. आणि त्या एरंडेल तेलाने, मी म्हटलं तसं की कुठचंही तेल किंवा तूप जे असतं ते त्याच्यामध्ये स्नेह असतो, म्हणजे त्याच्यामध्ये स्निग्धता असते. आणि वात शमनाचं जे कार्य आहे ते त्या वेळामध्ये, म्हणजे आम्ही जेव्हा आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला काही ठराविक वेळी औषधं घ्या सांगतो, त्याच्यामध्ये त्या काळाचा विचार करून आम्ही सांगितलेलं असतं. म्हणजे सकाळच्या वेळी शरीरातला कुठचा दोष वाढतोय, दुपारी आपण म्हणतो की आपल्याला जेव्हा कडकडून भूक लागते, ती भूक लागण्याची वेळ कुठली असते बरं आपली? 11, 12, 1 फार तर फार. आणि आपण जेवतो 3 वाजता. आणि ही जी दुपारची वेळ आहे ती पित्ताची वेळ असते. आणि अशा वेळेला जर आपण जेवण घेतलं तर त्या शरीरातनं जे पित्त स्त्रवायला लागलेलं असतं, त्यामुळे आपलं अन्नपचन सुखाने होतं. नाही तर बघा, बऱ्याच लोकांना 3 वाजता जेवत असतील त्यांना ऍसिडिटीचा त्रास असतो. आणि तो तसा होऊ नये म्हणून ह्या सगळ्या वेळा पाळणं गरजेचं असतं. म्हणून मी संध्याकाळची, म्हणजे 5 ते 5:30 झाले तरी हरकत नाही, पण हा जो संध्याकाळ असतो तो वयोवृद्धांसाठी तरी नक्की पाळला तर जास्ती फायदेशीर ठरू शकतो. सरिता करंजीकर यांचा पुढचा प्रश्न आहे, तोंडात लाळ सुटत नाही त्यासाठी काय उपाय? बरोबर. ह्या ठिकाणी आपण समजा सुपारीचा वापर केला, म्हणजे सुपारी जी आहे ती जेवल्यानंतर थोडीशी चघळायची, म्हणजे आपण चिकणी सुपारी जी म्हणतो ती चघळायची, आणि जर ती तुकून टाकायची, तोंडामध्ये जास्ती वेळ धरायची नाही, तर आपली लाळ जी आहे ती व्यवस्थित मात्रेमध्ये निर्माण व्हायला मदत होऊ शकते. किंवा मी जसं पुदिन्याचा वापर सांगितला, तर पुदिन्याची पानं तोंडात जर चघळत राहिला तर त्याने सुद्धा चांगला उपयोग होईल. मंगल जोगळेकर यांचा प्रश्न आहे, पण त्याचं उत्तर तुम्ही दिलंय ऑलरेडी. तळपायाची आग होते त्यावर काय उपाय करता येईल, आणि हे उष्णतेमुळे होतं का? आता हे तळपायाची जी आग आहे ना, तर हे एक तर उष्णतेने पण होऊ शकतं, किंवा आपल्याला बघायला लागतं की आपल्याला डायबिटीस आहे का. कारण ह्याला म्हणायचं की डायबेटिक न्यूरायटिस, म्हणजे आपल्या तळपायापर्यंत आपल्या ज्या छोटे छोटे न्यूरॉन्स असतात, नर्व्हज असतात, त्या एंड्स पर्यंत ह्याचा परिणाम डायबिटीस मधल्या शुगरचा झालेला असतो. आणि अशा वेळेला तळपायांची आग होते. आणि मग इथे शुगर कंट्रोलला ठेवणं हे पण महत्वाचं, म्हणजे आपल्याला झालेला आजार किंवा होणारी लक्षणं ही कुठच्या आजारामुळे आहेत का हे पण माहीत करून घेणं खूप गरजेचं असतं. विश्राम पापड यांचा पुढचा प्रश्न आहे, दुर्वांचा रस टिकून राहतो का, आणि असेल तर तो कसा टिकवावा? मी आता मगाशीच पहिल्यांदाच सांगितलं की कुठचेही रस जे असतात, स्वरस म्हणतो आम्ही त्यांना, आपण ते 3 किंवा 4 तास पर्यंत ते ठेवले तर त्याची इफिकसी जास्ती वाढते. त्याच्यानंतर मग त्याचे गुणधर्म कमी व्हायला लागतात. आणि आपल्यासारख्या ठाण्या मुंबईच्या ठिकाणी काय असतं की ह्युमिडिटी आपल्या वातावरणामध्ये खूप जास्ती आहे, त्यामुळे तो रस पटकन खराब होतो. त्यामुळे ताजा काढावा आणि तो वापरावा. अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर मग तो फ्रीजमध्ये काढून ठेवलात आणि ज्या वेळेला वापरायचा असेल तेव्हा तो 2 तास तरी बाहेर काढून ते नॉर्मल टेम्परेचरला येणं गरजेचं असतं. पण खूप सूक्ष्मपणे विचार करायला गेलं तर त्या फ्रीज मधल्या थंड गुणांचा सुद्धा आपल्या शरीराला नको असलेला दुष्परिणाम पण काही प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे हे जे स्वरस आहेत, चूर्ण आहेत, ते जर ताजे घेतले तर त्याचा जास्ती उपयोग होईल. सविता म्हात्रे यांचा पुढचा प्रश्न आहे, तुळशीची पावडर पण आपण वापरू शकतो का? हो, वापरू शकतो. मी सांगितलं तसं की ज्या गोष्टी आपण ओल्या वापरणं शक्य नसतं
त्या ठिकाणी तुळशीची पावडर आपण जरूर वापरू शकतो. शिरीष जोशी यांनी विचारले, सब्जा वनस्पतीचे औषधी उपयोग काय? सब्जा जो असतो त्याच्यामध्ये उडनशील तेल असतं आणि ते अतिशय सुगंधी द्रव्य आहे आणि सब्जा हा शीतवीर्यात्मक आहे. त्यामुळे जिथे जिथे उष्णतेचे विकार होतात, म्हणजे लघवीला आग होणं, घशाची आग होणं, तळपायाची आग होणं, डोळ्यांची आग होणं, अशा सगळ्या ठिकाणी आपण सब्जाचा वापर बिलकुल करू शकतो. आपण जेव्हा फालुदा खातो तो सुद्धा आपण उन्हाळ्यातच खातो आणि त्याच्यामध्ये भरपूर सब्जाचं बी असतं. त्यामुळे उन्हाळ्यापासून रक्षण करण्यासाठी ह्या सब्जाचा आपण वापर चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि या सब्जाची पानं सुद्धा आपण जसं म्हटलं, कुठच्याही सरबतात 2-4 पानं पुदिन्याची टाकली, सब्जाची टाकली तरी सुद्धा चालू शकतात. हे जे मगाशी तुळस सांगितलं, तर तुळशीच्या प्रमाणात बेझिल लिव्ह म्हणून येतं आणि त्याचा पण आपण खूप छान उपयोग करू शकतो. त्या सगळ्या सुगंधी द्रव्य आहेत. त्यामुळे जिथे जिथे आपल्या श्वासाला दुर्गंधी येते, आपल्या घशामधून पोट जर ठीक नसेल तर तोंडाला वास येत असेल, तर या सगळ्या ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो. रुचा त्यांचा दुसरा प्रश्न आहे, शीतपित्तामध्ये कोथिंबिरीचा रस लावला तर चालतो का? ह्या ठिकाणी शीतपित्त म्हणजे जास्ती मी तुम्हाला काल जर सांगितलं की शीतपित्तामध्ये उष्ण गोष्टींचा वापर करायचा असतो. जे काल मी जे सांगितलं, सुंठीचा वापर करा, तुम्ही कोकमाचा वापर करा किंवा वेखंड चूर्णाचा सुद्धा वापर करा. त्यामुळे ह्या गोष्टींचा जास्ती उपयोग तुम्हाला होईल. शलाका दामणकर यांचा पुढचा प्रश्न आहे, केस गळतात त्यावर उपाय आहेत का? आपण नेहमीच केस धुण्यासाठी शॅम्पू वापरतो, त्यात केमिकल असतात, तर त्याच्यासाठी दुसरा पर्याय काही आहे का? हो, केस धुण्यासाठी आपण जी आपली आजी पूर्वीच्या काळी शिककाई वापरायची, सगळ्यांनी शिककाई घरी आणा. त्याच्यामध्ये तुम्ही शिककाई घालू शकता, रिठे घालू शकता, नागरमोथा, जटामावसी, त्याचं योग्य मात्रेमध्ये आपण जर त्याचं दळून आणलं किंवा रेडी सुद्धा मिळतात, तर ही शिककाई आपण उकळवून जर वापरली किंवा त्याच्यामध्ये रिठे असतात, त्या रिठ्याने त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे झाग म्हणजे जो फेस आहे तो येतो. आणि ही घरी वापरलेली जी शिककाई आहे ती तुम्ही जर केस धुवायला वापरली तर त्याचा उपयोग होतो. आणि त्याच्या आधी जर घरी आपण नारळ जो खरवडतो, त्या नारळाचं जे दूध आहे म्हणजे पिळून काढलेलं, आपण जो अंगरस म्हणतो नारळाचा, म्हणजे आपण एक पाणी घालून करतो आणि नुसता नारळ वाटून काढतो किंवा हाताने पिळून जो काढतो त्याला अंगरस म्हणतात. तर असं जर नारळाचं दूध जर तुम्ही डोक्याला लावलं तर केस गळणं थांबण्यासाठी खूप चांगला उपयोग होऊ शकतो. माझी सगळ्यांना विनंती आहे, आपले माईक प्लीज म्यूट करा. मेघना शाह यांचा पुढचा प्रश्न आहे, नागिरी आजार माईक म्यूट करायचा म्हणजे काय? माईक म्यूट करा म्हणताय. मेघना शाह यांचा प्रश्न आहे, नागिरी आजाराचे दुष्परिणाम दीर्घकाळ जाणवतात का? हो, जाणवू शकतात. म्हणजे तुम्ही त्याच्यावरती केलेली ट्रीटमेंट जर योग्य प्रकारे नाही झाली किंवा अर्धवट झाली किंवा त्याची जर सिव्हिअरिटी खूप जास्ती असेल तर दीर्घकाळ त्याचे दुष्परिणाम जाणवू शकतात. आणि मी जसं मगाशी म्हटलं की या दुर्वांच्या रसांचा खूप चांगला उपयोग होतो आणि तो आपण नंतरच्या ज्या दुष्परिणामांसाठी पण वापरू शकतो. ज्योत्स्ना मोरे यांचा प्रश्न आहे, हाऊ टू गेट रीड ऑफ ऑइल्स ऑन बॉडी ड्यू टू हीट? मगाशी मी जे सांगितलं की तुम्ही चंदनाचा वापर करू शकता, तुम्ही त्या आपला जो आंब्याच्या गर आहे त्याचा वापर करू शकता. सो यू कॅन यूज दिस व्हेरी सेफली. उमा पोल यांचा प्रश्न आहे, आयुर्वेदात सोरायसिस वर काय उपाय आहे का? हो, उपाय नक्की आहे, पण तो उपाय खूप मोठा असतो. कारण हा आजारच खूप क्रॉनिक असतो, त्याच्यावर चालणारी ट्रीटमेंट पण दीर्घकालीन असते. त्यासाठी पथ्य पण पाळायला लागतं आणि त्यासाठी फक्त डॉक्टरांच्याकडे जाणं हाच पहिला उपाय तो आहे. दिव्यांनीचा प्रश्न, विड्याचे पानं त्याचा उपयोग आपल्याला सांगता येईल? हो, राहिलं कारण असे खूप गोष्टी होत्या, आपण वेळेच्या अभावी मी सांगू नाही शकले. तर या ठिकाणी विड्याचं जे पान असतं ना, तर विड्याचं पान बघा हार्ट शेपचं असतं, हृदयाच्या आकाराचं असतं. त्यामुळे विड्याचं पान जे आहे ते आपण जर जेवणानंतर खाल्लं आणि त्याला थोड्या प्रमाणामध्ये चुना, कात असं जर खाल्लं तर तो अतिशय औषधी असा उपयोग होतो. आणि ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढतं अशांसाठी आम्ही विड्याच्या पानाचा उपयोग करायला सांगतो. पण विड्याचं पान जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याचं डेक काढून टाकायचं, त्याचं पुढचं जे टोक आहे ते काढून टाकायचं
आणि आपण त्याच्यावरच्या ज्या शिरा असतात त्या शिरा सुद्धा काढून टाकायच्या. कारण ह्या गोष्टी जर आपण विड्याच्या पानात घेतल्या तर त्याच्यामुळे आपल्याला अपाय म्हणजे त्याचा उपयोग जास्ती होत नाही. म्हणून या 3 गोष्टी काढून टाकायच्या आणि विड्याच्या पानाचा आपण व्यवस्थित प्रमाणे उपयोग करू शकतो. आपण जेव्हा तूप कढवतो तर कधी कधी आपल्या घरामध्ये लोणी जास्ती वेळ राहतं किंवा बाहेरून जेव्हा आपण तूप आणतो तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की ते बाहेरचं तूप आपण परत एकदा घरात कढवावं, म्हणजे ते जास्ती दिवस टिकतं. आणि त्याच्यामध्ये कढवताना आपण जर विड्याचं पान टाकलं तर त्या विड्याच्या पानाचा एक छान सुगंध येतो आणि त्याचे औषधी गुणधर्म तुमच्या तुपामध्ये सुद्धा येतात. त्यामुळे विड्याचं पान आपण तूप कढवताना टाकलं तर ते फायद्याचं ठरतं. आणि ह्याच विड्याच्या पानाचा उपयोग आपण पूर्वी बघायचो बाळंतिणींना सुद्धा द्यायचा. आता देतात की नाही माहित नाही, पण आपल्या घरामध्ये आजूबाजूला जर कोणी डिलिव्हरी झालेल्या मुली असतील, स्त्रिया असतील तर त्यांनी जेवल्यानंतर या विड्याच्या पानाचा उपयोग केला तर आईच्या स्तन्यावरती म्हणजे ब्रेस्ट फीडिंग वरती ते बाळ वाढत असतं. त्यामुळे त्या विड्याच्या पानाचे गुणधर्म त्या बाळाला आईच्या दुधात आपोआपच मिळतात आणि त्या विड्याच्या पानाने परत अन्नाचं पचन होतं. म्हणून हे पान जरूर वापरावं. पण त्याच्यामध्ये सांगितलं कसं की तुम्ही फक्त विड्याच्या पानाला थोडासा चुना लावायचा, थोडासा काठ टाकायचा, वेलची घालू शकता. इथे जायपत्री म्हणजे जायफळाच्या वरचे जे कव्हर असतं त्याला जायपत्री म्हणतात. ह्या सगळ्या मुख दुर्गंधी घालवणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुमच्या तोंडाला सुद्धा खूप छान असा वास पण येऊ शकतो. अजयताई, आपण म्हणजे वेळ आहे का ऑफिशियली संपवून घेतलं आणि नंतर आपण ऑफिशियली आभार प्रदर्शन करून कार्यक्रम संपवू आणि परत एक 10 ते 15 मिनिटं प्रश्नोत्तरांचं चालू ठेवू. ऑफिशियली कार्यक्रम संपल्यानंतर ज्यांना लेफ्ट व्हायचंय ते होऊ शकतात. डॉक्टर आणि ज्यांना प्रश्न विचारायचे असतील ते अजून एक 10 ते 15 मिनिटं पण होऊ शकतील. आभार प्रदर्शनाकरता साधना ताई. धन्यवाद माधुरी. नमस्कार, मी साधना देशपांडे, पर्यावरण मातृशक्ती टोळीची एक सदस्य. ठाणे जिल्हा पर्यावरण गतिविधी यांच्या माध्यमातून हरितगृह आणि आयुर्वेद या 2 दिवसांचे वेबिनार आपण आयोजित केले आहे. या कार्यक्रमात मला आभार प्रदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल मी आमच्या कमिटीचे आभार मानते. सध्या सगळीकडे वेगवेगळ्या विषयावर अनेक वेबिनारचे आयोजन केले जाते, पण आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांचे मी प्रथम आभार मानते. त्याचप्रमाणे आजच्या वक्त्या डॉक्टर अरुणा टिळक. डॉक्टर 2 दिवस आम्हाला अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. खूप खूप 2 धन्यवाद. मिनिटांनी हवं तर परत तुमच्या सध्याच्या अतिशय व्यस्त काळातही आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल आपल्यासाठी शब्दफुलांची एक चळवळी. आभार मानितो आम्ही आपले शब्दस्मरांनी, आभार मानितो आपले आम्ही शब्दस्मरांनी. गोड मानुनी घ्यावे तुम्ही या समारोपतीने, गोड मानुनी घ्यावे तुम्ही या समारोपतीने. तसेच बाकी सर्व उपस्थित भगिनींचे मी मनपूर्वक आभार मानते आणि विनंती करते की असेच आमच्याशी जोडून राहा व भविष्यातही ठाणे जिल्हा पर्यावरण गतिविधीतर्फे जे वेबिनार्स आयोजित केले जाते त्यांना भरभरून प्रतिसाद द्या. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. शुभरात्री. राधिकाने आपण परत चालू ठेवू प्रश्नोत्तरी. विजयताई यांचा पुढचा प्रश्न. कानात कोरडेपणा आला आहे त्यामुळे कानातून पांढरा पावडर सारखा पदार्थ येतो, तर या केसमध्ये काय करतात? इथे जरा त्यांचं कान बघणं गरजेचं आहे की कानाला कोरडेपणा कशाने आलेला आहे असं तर नाही सांगू शकणार. पण इथे त्यांनी जर त्यांना काही कानातनं पाणी वगैरे येत नसेल तर कान कोरडा करून कानामध्ये तेलाचा वापर करू शकतात, खोबरेल तेलाचा, साध्या तेलाचा. शशी पेठ यांचा पुढचा प्रश्न आहे. कृपया नाभीपुरण कर्णपुरण याविषयी माहिती द्यावी. कसं आहे ना की नाभीपुरण करणं हे योग्य आहे, कारण आपण हल्ली बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी मेसेजेस वाचतो की हे नाभीपुरण ह्या तेलाने करा, त्या तेलाने करा. पण आपण आपल्या नाभीमध्ये खोबरेल तेलाचं किंवा तिळाच्या तेलाचा जरूर वापर करू शकतो. किंवा ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे अशाने जर कॅस्टर ऑइलने नाभीपुरण केलं तर ते सुद्धा फायदेशीर ठरू शकतं. सरिता यांचा पुढचा प्रश्न आहे. माझ्या लाळ ग्रंथी सुकलेल्या आहेत तर काय करता येईल? मगाशी आपण सांगितलंच ना, त्यामुळे आपण ह्या गोष्टींचा तोंडामध्ये धरण्यासाठी की ज्या सुगंधी द्रव्य आहेत पुदिन्याचा वापर करू शकतो,
किंवा सुपारीचा वापर करू शकतो आणि त्यांनी एकदा म्हणजे त्यांच्या कानाचं किंवा ह्याचं तपास करणं गरजेचं आहे की त्यांच्या लाळग्रंथी का सुकलेल्या आहेत, की त्याच्यातनं लालास्राव का येत नाहीये. जे घरगुती उपाय जरी झाले तरी सुद्धा त्याच्या मागचं कारण समजून घेणं फार गरजेचं आहे. दिव्यांगी कुर्डेकर यांचा प्रश्न आहे, बेलाची पानं उकळून घेतली त्याचा वीर्य बदलतं का? नाही, अजिबात नाही. आपण ते पोळ यांचा प्रश्न आहे, नागलीमध्ये तेल किंवा तूप लावण्याचे फायदे सांगावे. कळलं नाही मला. नागलीमध्ये तेल अच्छा, किंवा अच्छा. तूप लावण्याचे फायदे. अच्छा अच्छा. आपण जे नाभी पुराण म्हणतो तर बघा आपली जी नाळ असते म्हणजे आपण आईशी जोडलं गेलेलं असतं त्या नाळेमुळे, त्यामुळे आपल्या शरीराचं जे नाभी आहे ते एक प्रकारचं गेट म्हणतो. त्यामुळे आपण तिथे जी जी द्रव्य आपण तिथे अप्लाय करतो त्याचा डायरेक्टली आपल्या इंटेस्टाईनशी संबंध येऊ शकतो. आपण बघा आपल्या शरीराला वरून जर तेल लावलं तर ते काही वेळानंतर तेल स्किन मध्ये जातं म्हणजे ऍब्झॉर्ब होऊन जातं. तसं आपण नाभीमध्ये जे औषध तेल घालतो किंवा तूप घालतो ते तुमच्या शरीराला त्यानुसार थंडावा किंवा उष्णता, म्हणजे जर सरसोचं तेल वापरलं तर ते गरम असतं, पण तूप जे आहे ते थंड शीतवीर्याचं आहे, त्यामुळे ते तुम्हाला तसं फायदा करतं. सो तुम्ही ते बिलकुल वापरू शकता. संध्या जोशी यांचा पुढचा प्रश्न आहे, तळपायाबद्दल हात यांना ठराविक वेळ खूप खाज येते आणि नंतर सूज येते व आतून नंतर सटसटते, काय करावे? म्हणजे बहुतेक सडका येत असाव्यात त्यांना. आता ते मी म्हणतं तसं की हे त्यांना कशामुळे, शीतपित्तामुळे आहे किंवा काय, हे मी बघितल्याशिवाय असं नाही सांगू शकणार. पण त्यांनी पायाला वेखंडाचं कोरडं चूर्ण जर लावलं तर त्यांनी फायदा होतोय का त्यांना बघायला सांगा, म्हणजे त्यांनी सुद्धा हे सटसटणं किंवा हे कमी व्हायला मदत होऊ शकते. प्राजक्ता फडके यांचा प्रश्न आहे, बेलाफ म्हणून एक मेडिसिन आहे, ते वेट लॉस साठी उपयुक्त आहे का? बेलाफ नाही, असं नाही सांगू शकत. दिलीप पोळ यांनी सोरायसिस साठी विचारले आयुर्वेदिक उपचार, पण ते तुम्ही सांगितलं ऑलरेडी. प्राजक्ता फडके यांनी कोथिंबिरीची लागवड कशी करावी त्याचं उत्तर डॉक्टरांनी ऑलरेडी दिलेलं आहे. मिलिंद जोशी यांचा प्रश्न आहे, माझं तोंड आलं आहे डॉक्टर, अल्सर आहे असं म्हणतात, त्याच्यासाठी काय औषध घेता येईल? मी त्याच्यासाठी काल पण सांगितलं होतं की आपण काताचा जो उपयोग आहे ना तो आपण तोंड येण्यावरती चांगल्या प्रकारे करू शकतो, किंवा तूप आणि मध, म्हणजे समजा 1 चमचा मध घेतला आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालायचं, म्हणजे तूप आणि मध जे आहे आयुर्वेदानुसार हे समसमान मात्रेमध्ये आपण नाही वापरायचं असतं. विषम म्हणजे 1 चमचा तूप घेतला तर अर्धा चमचा मध, किंवा अर्धा चमचा मध घेतला तर 1 चमचा तूप, असं ते घ्यायचं असतं. आणि ते तुम्ही तोंड आलेल्या ठिकाणी आतून लावू शकता. आणि ह्या सगळ्या आहारातल्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण ते तोंडाला लावलं तरी त्यांनी काही अपाय होणार नाहीये. त्यामुळे तुम्ही ते तूप आणि मध जर आतून लावलं तर तोंड आलेलं जे फोड आहेत किंवा जो लालपणा आहे तो कमी व्हायला मदत होते. आणि तुम्हाला जर माहिती असेल तर तवकील नावाचं एक द्रव्य बाजारात मिळतं, तर त्या तवकिलाची लापशी करायची. तवकील किंवा अरारूट म्हणतात, तर अरारूट तुम्हाला बाजारात मिळतं, तर त्या अरारूटची जी लापशी असते ती कोमट झाली की ती लापशी आपण जर घेतली तर त्या लापशीने सुद्धा ते तोंड जे आलेलं असतं ते जायला मदत होते. शीतल मोरांचे त्यांचा प्रश्न, केसामधील कोंडा यावर काय उपाय? केसामध्ये जेव्हा कोंडा होतो त्या कोंड्याचे पण बरेच कारण असतात. म्हणजे काही कोंडा जो असतो तो ओला असतो, जे असा चिकटून राहतो आपल्या स्काल्पला, म्हणजे खरवडून काढायला लागतो, किंवा काहीचे फ्लेक्स निघतात. तर या ठिकाणी आपण कोंड्यावरती खोबरेल तेलामध्ये आपण जर कापूर टाकला आणि रात्री झोपताना डोक्याला लावलं तर हा कोंडा जायला मदत होते. किंवा कडुलिंबाचं तेल जे असतं ते सुद्धा डोक्याला लावलं तर हा कोंडा जायला मदत होऊ शकते. पण मी म्हटलं तसं की आपला कोंडा कुठच्या स्वरूपाचा आहे हे बघणं गरजेचं आहे. शिल्पा टेमगिरी यांचा प्रश्न आहे, पोस्ट कोविड उपचार सांगाल का आणि काय साईड इफेक्ट असतो, तो कसा घालवायचा? नाही, मला वाटतं हा खूप मोठा प्रश्न होईल, कारण पोस्ट कोविड सिम्पटम्स त्यांचे काय आहेत ह्या सगळ्यावरती आपल्याला विचार करायला लागेल. पण तुम्ही गुळवेलीचं सत्व किंवा गुळवेलीचा काढा येतो की म्हणजे गुळवेलीच्या गोळ्या संशमनी वटी किंवा अशा स्वरूपाच्या ह्या जर त्यांनी घेतल्या तर त्यांचा जो येणारा थकवा जो आहे तो थकवा कमी व्हायला नक्की मदत होईल. त्यामुळे ते त्या गोळ्या वापरू शकतात. आणि मी जो तो काढा सांगितला तो काढा सुद्धा त्यांनी जर घेतला
तर पोस्ट कोविड सिम्पटम्स कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होईल. आणि त्यांनी प्राणायाम जर केले, दीर्घ श्वसनाचा जर व्यायाम केला, त्या ठिकाणी भस्त्रिकेचा पण खूप चांगला उपयोग होतो. पण दीर्घ श्वसन म्हणजे तुमची लंग्स जर तेवढ्या कपॅसिटीने काम करत नसतील तर दीर्घ श्वसनाचा जरी व्यायाम केला तरी त्यांच्या फुफ्फुसांना परत बळ मिळण्यासाठी उपयोग होऊ शकतो. आणि त्यांनी जर खोबरेल तेलामध्ये किंवा सरसोच्या तेलामध्ये कापूर घालून जर त्यांनी छातीला आणि पाठीला खालून वरती जर मसाज केला आणि वरती जर कोमट पाण्याने शेकवलं तर पोस्ट कोविड जे होणारे जे बाकीचे साईड इफेक्ट्स आहेत ते होणार नाही. विद्या पाटील यांचा प्रश्न आहे, गॉल ब्लॅडर स्टोन घालवण्यासाठी कोणती आयुर्वेदिक औषधं आहेत का? नाही, मी असं इथे हे नाही सांगू शकत, कारण त्याच्यानुसार तो स्टोन किती मोठा आहे, त्याच्यामुळे कुठची लक्षणं होतात, हा खूप मोठा विषय असतो. त्यामुळे हे अशी उत्तरं नाही देऊ शकत आपण इथे. शशी पेंडसे यांनी विचारलंय, गुळवेलीचं महत्व वाढतंय त्याबद्दल म्हणजे पुढे विशेष माहिती द्या का थोडक्यात? बिलकुल, कारण गुळवेल खूप मोठा विषय आहे. ती जी गुळवेल असते त्याचं पंचांग जे आहे, पंचांग म्हणजे मगाशी म्हटलं तसं की त्याचं कांड, त्याची जी पानं आहेत, आता हा जो सीझन आहे त्याच्यात थोडे दिवसांनी त्याच्यावरती अशी बारीक बारीक फळं येतात. ही जी फळं, ह्या सगळ्याचा अतिशय औषधी उपयोग आहे. गुळवेल ही जशी ताप घालवणारी आहे तशी गुळवेल ही यकृताचं कार्य सुद्धा सुधारणारी आहे. म्हणजे आपल्याला एक माहितीये की ताप आला की गुळवेलीचा काढा घ्यायचा, पण जेव्हा यकृताचं कार्य सुधारायचं असतं त्यावेळेला या गुळवेलीचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणजे डॉक्टर शरदिनी डहाणूकर मॅडम ज्या आता आपल्यामध्ये नाहीयेत, खूप वर्षापूर्वी त्या गेल्या, पण त्यांनी केईएम मध्ये ह्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन केलं. म्हणजे आपल्या आयुर्वेदातल्या ज्या औषधी आहेत त्या फक्त आजीबाईच्या बटव्यात न राहता पूर्णपणे आपल्या जगाच्या पाठीपर्यंत जाव्यात आणि सगळ्या लोकांना आपल्या औषधांचं महत्व माहिती व्हावं, यासाठी त्यांनी ह्याच्यावरती संशोधन सुरू केलं. अजूनही बऱ्याच ठिकाणी यावर संशोधन चालू आहे. त्यामुळे लिव्हरचं कार्य सुधारण्यासाठी गुळवेलीचा उपयोग होतो. त्यानंतर तापावरती सुद्धा आपण बघतो या कोविडच्या काळामध्ये या गुळवेलीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातोय. गुळवेलीचं सत्व असतं, ते गुळवेलीचं सत्व हे खूप थंडावा देतं शरीराला. त्यामुळे गुळवेलीच्या सत्वाचा आपण वापर करू शकतो, गुळवेलीच्या गोळ्यांचा वापर करू शकतो, गुळवेलीच्या पानांचा उपयोग करू शकतो. गुळवेलीचं कांड ते जरी आपण तुकडे तोडले, इथे बघा हे जे आपल्या सगळ्या वनस्पतींची जी पर्यायी नावं असतात ना, ती सुद्धा ते औषधी गुणधर्म सूचित करत असतात. त्याला अमृता म्हणतात. म्हणजे ते गुळवेल तुम्हाला कुठे समजा मिळाली, जंगलात गेलात, आजूबाजूला गेलात, नर्सरीमध्ये गेलात, तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून ठेवा आणि तो जो तुकडा आहे तो तोडला तर आतमध्ये तुम्हाला पूर्ण सेमी सर्क्युलर आणि अशा उभ्या रेषा दिसतील. म्हणजे ते गुळवेल ओळखण्याची खूण आहे की तेच गुळवेल आहे. सॉरी, तर ते जे गुळवेल आहे ती गुळवेलची आपण ते परत तुम्ही जर तुमच्या कुंडीत लावलं तर तुमच्या घरातल्या कुंडीत सुद्धा तुम्ही ती गुळवेल लावू शकता. आणि त्या सुकलेल्या कांडाला सुद्धा परत गुळवेलीची झाडं येतात, म्हणून त्याला अमृता म्हटलंय की ते मरतच नाही. त्यामुळे अतिशय औषधी गुणधर्म असलेलं ही जी गुळवेलीची पानं असतात, कोवळी पानं, त्या कोवळ्या पानांची जर आपण भाजी करून खाल्ली तर ती सुद्धा तुमच्या शरीराचं आरोग्य सुधारण्यासाठी, म्हणजे आपण जसं बघायचो पूर्वीच्या काळी आपल्याला आजी एरंडेल पाजायची की हे घेतलंच पाहिजे, त्याने तुमचं आरोग्य सुधारतं. तसं तुम्ही जर कुंडीमध्ये गुळवेल लावली तर गुळवेलीची पानं समजा जास्ती आली तर त्या गुळवेलीची पानं तुम्ही त्याची भाजी केलीत, कारण ती तुम्ही जर अशीच खाल्ली तर ती खूप कडू लागतात, पण त्याची भाजी केली तर ती गुळवेलीची भाजी तेवढी कडू लागत नाही. आणि त्या भाजीमध्ये बाकी काही नसतं घालायचं, फक्त तुपावरती थोडंसं जिरं टाकून फोडणी करायची आणि ती गुळवेलीची पानं नुसती हाताने तोडून टाकायची, म्हणजे चिरायची पण नाही, आणि ती वाफ्यावरती शिजवायची. आणि ती जरी आपण खाल्ली तरी त्याचा आपल्या आरोग्याला, आरोग्य सुधारण्याला, काहींनी मगाशी विचारलं की पोस्ट कोविड मी काय करू शकते, तर ह्याचाही ते वापर करू शकतात. मी शेवटचे 3 प्रश्न देते आणि जळगाववरनं जो मंगलाताई ते प्रश्न विचारत होत्या तर त्यांना नंतर आपण एक संधी देऊ शकतो. विजय करे यांचा प्रश्न आहे, पित्ताशयामध्ये रंजक पित्त तयार न झाल्यामुळे हिमोग्लोबिन कमी असतं, त्याच्यावरती काय उपाय? हे गुळवेलीचा खूप चांगला वापर करू शकतो. आणि आपण जे काल हळद बघत होतो, तर हळद जी असते ना ती पित्ताशयातनं पित्त स्त्रवण करायला खूप चांगलं काम करते.
म्हणजे काही लोकांच्या डोक्यामध्ये अशा समजुती असतात, अर्ध समजुती किंवा गैरसमजुती, की कावीळ झाली तर हळद बंद करायची, म्हणजे कावीळ पिवळी असते, हळद पिवळी असते. पण आम्ही कावीळच्या पेशंटना, ज्यांच्या ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस असते, ज्यांच्या पित्ताशयामधनं पित्त तयार होत नाही, अशा वेळेला आम्ही सांगतो की या हळदीचा जरूर वापर करा. म्हणजे हळद साधारणपणे 2 ते 3 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये भिजेल एवढा मध, असं जर तुम्ही जेवणाच्या आधी 2 वेळा घेतलं तर तुम्हाला जी ऑब्स्ट्रक्टिव्ह प्रकारची जॉन्डिस असते आणि पित्त न स्त्रवल्यामुळे हे जे विकार असतात ते दूर व्हायला खूप चांगली मदत होऊ शकते. रश्मी तिकडे यांचा प्रश्न आहे, व्हर्टिगोसाठी काय उपाय करावा? व्हर्टिगो होतो तेव्हा आपलं काय होतं की आपल्या कानामध्ये इम्बॅलन्स झालेला असतो आणि कानामध्ये जे फ्लुइड असतं ते हलतं ज्या वेळेला, त्यामुळे आपल्याला व्हर्टिगोचा त्रास होतो. त्यामुळे ह्यांनी एक महत्वाची सूचना अशी पालन करायची की आपण जेव्हा पोझिशन बदलतो, म्हणजे आपण जेव्हा झोपून उठतो किंवा आपण समजा बेल वाजली, खुर्चीत बसलोय, तर आपण पटकन उठून दरवाजा उघडायला धावतो, किंवा आपण झोपलेलो असतो ते पटकन बसतो आणि आपण लगेच उठून कामाला जातो. तर त्यांनी त्यांची पोझिशन जी असते ती मेंटेन करायची. म्हणजे एका स्थितीतनं दुसऱ्या स्थितीत जाताना त्यांनी हळूवारपणे जायचं. ह्या छोट्या बेसिक गोष्टी जरी केल्या ना तरी त्यांना येणाऱ्या व्हर्टिगोचा जो त्रास असतो तो खूप कमी व्हायला मदत होते. नंतर बऱ्याच वेळेला रुग्ण असं सांगतात की आम्ही वरती बघितलं तर आम्हाला चक्कर येतो किंवा व्हर्टिगोचा त्रास वाटतो. कारण लोक सांगतात की आम्ही कपडे वाळत टाकतो वरती बघून, तेव्हा आम्हाला त्रास वाढतो. त्यामुळे ज्या गोष्टीने आपल्याला त्रास होतो, म्हणजे मी आता जसं सांगितलं की आपल्या या ज्या मुवमेंट्स आहेत ना त्या थोड्या स्लो केल्या तर व्हर्टिगोचा त्रास कमी होऊ शकतो. प्रदीप देशपांडे यांचा प्रश्न आहे, फूट क्रॅक्स वर काय उपाय आहे? तुम्ही साजूक तुपाचा खूप चांगल्या प्रकारे वापर करू शकता. इथे तुम्ही काशाची वाटी जी पूर्वी आपण आपल्या मुलीला द्यायचो, तर त्या काशाच्या वाटीचा वापर जर आपण त्याला तूप लावून पाय घासायला जर केले तर खूप चांगला उपयोग होतो. काशाचं ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर तूप भरलं आणि त्या तुपामध्ये तुम्ही जर पाय बुडवून ठेवलेत, म्हणजे पाय आधी स्वच्छ धुवायचे, कोरडे पुसायचे, तूप पातळ करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर पाय तुमचा बुडवून ठेवला, म्हणजे हे ज्यांचे जळवात असतात किंवा पूर्णपणे पाय फुटलेले असतात, अशा न्यायाचा खूप चांगला उपयोग होतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर पाय बुडवून ठेवलेत आणि मग ते एक 5 मिनिटं 7 मिनिटं झाले की पाय बाहेर काढायचा, ते तूप त्यांनी पूर्ण पायाचं वेगळं करायचं, पायाला उरलेलं तेल जिरवायचं, ते तूप त्यांनी वेगळ्या डब्यामध्ये काढून ठेवायचं आणि त्या तुपाचा ते 5-6 वेळा वापर करू शकतात त्यांच्या त्या तळपायाच्या भेगा भरून येण्यासाठी. आणि अजून एक उपाय म्हणजे असा की आपण जे असतं तळपाय फाटले तर आपण आपले खूप जपून पाय वापरतो, पण आपल्याकडे जो फूट स्क्रबर येतो किंवा हल्ली आपल्या सगळ्यांच्या बाथरूम मध्ये अँटी ज्या टाईल्स असतात त्या अँटी स्किड टाईल्स असतात, म्हणजे त्या खसखशीत असतात. त्यामुळे त्या टाईल्स वरती, बाथरूम मधल्या टाईल्स वर पाय जर घासला तर तिथल्या ज्या डेड टिश्यू असतात त्या निघून जायला मदत होते. आणि जर पाय थोड्या प्रमाणात फुटले असतील तर ते तिथेच भरून येतात. ते जरूर करून बघू शकतो आपण. मला वाटतं आपण 2 मिनिटांनी थांबूया, कारण माझं खूप वेळ 4 पासून चालू आहेत माझे सेशन. प्लीज शेवटचा प्रश्न फक्त मंगलाताई जर असतील तर त्यांनी विचारावा. जळगाववरनं मंगलाताई बोलत होत्या मगाशी, त्यांनी प्रश्न विचारावा शेवटचा, नाही तर आपण कार्यक्रम संपवूया. ओके, नाही आहेत त्या. माधवीताई, आजचा कार्यक्रम आपण संपवू. डॉक्टर खूप आभार तुमचे. धन्यवाद. तुम्हाला दोन्ही दिवस खूप छान मार्गदर्शन तुमचं लाभले. थँक्यू. आणि प्रश्नोत्तरांचं पण खूप छान, तुम्ही इतक्या शांतपणे सगळ्या प्रश्नांचे उत्तरं दिलेत त्याबद्दल ठाणे पर्यावरण गतिविधी आणि आम्ही नारी शक्ती यांच्यातर्फे तुमचे खूप खूप आभार. आणि असंच पुढे जेव्हा केव्हा आम्हाला लाभेल जरूर आम्ही तुमचं परत बोलवणार तुम्हाला. थँक्यू. आज आम्ही काही जणांना एंट्री ऍपमध्ये देऊ नाही शकलो, त्याबद्दल क्षमस्व. काही जणांचे प्रश्न राहिले असतील तर त्यांचे करता आम्ही क्षमस्व. पुढच्या वेळेला नक्की आम्ही प्रयत्न करू की आम्ही जास्तीत जास्त लोकांना या कार्यक्रमामध्ये सामील करू. पुढे असे भरपूर वेबिनार या कोरोना काळामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. तेव्हा असेच आमच्या ठाणे पर्यावरण गतिविधी याच्याशी जोडले राहा. आमचं फेसबुकवर पेज आहे, त्याला लाईक करा.
म्हणजे तुम्हाला पुढील कार्यक्रमांची माहिती त्या पेजवर मिळत जाईल. सगळ्यांना धन्यवाद आपण मला बोलवल्याबद्दल. नमस्कार. धन्यवाद डॉक्टर. जिल्हा टोळीचे सदस्य थांबा, बाकी सगळ्यांनी लेफ्ट केलं तरी चालेल.